हॅलो मित्रांनो, सर्वांचं बालाभैया ऑफिशियल चॅनलमध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण ठरल्याप्रमाणे इडियम्स आणि फ्रेजचं तुमच्यासाठी केवळ तिसरं सीरीज मी घेऊन आलेलो आहे. ज्याच्यामध्ये पण खूप साऱ्या महत्त्वाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये जे वेगवेगळ्या मेन्स इंग्लिशच्या पेपरमध्ये फ्रेजेस आलेल्या होत्या, इडियम्स आलेल्या होत्या. या सर्व इडियम्स फ्रेजेसला मी कलेक्ट करून तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. यावर आपण डिस्कस करूया, यावर आपण चर्चा करूया. आणि या तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये पण अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. कारण या सर्व इडियम्स फ्रेज ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या पेपरला रिपीट होत असतात. युजफुल फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. मग ते UPSC असो, MPSC असो, SSC, CDS, SSC, CGL, बँकिंग आणि तुमचे STI, PSI, ASO ओके किंवा ग्रुप ओके. एक्झाम कुठलीही असो, इंग्लिशचा जर पेपर असेल, तर त्या पेपरमध्ये व्होकॅब हा पोर्शन असतो आणि व्होकॅबमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आणि सर्वात आपले मार्क फिक्स करून देणारा घटक हा इडियम्स आहे. म्हणून तुम्हा सर्वांनी आपल्या इडियम्स जे आहेत, नियर अबाउट 500 ते 1000 इडियम्स आपल्या कंप्लीट असल्या पाहिजे, क्लिअर असल्या पाहिजेत. आणि काही लोकं बघतो मी, ते लोकं काय म्हणतात, की इडियम्स आणि फ्रेज ज्या आहेत, त्या मी 2 दिवसात कंप्लीट करतो, 4 दिवसात कंप्लीट करतो किंवा एका मास्तरच्या जर नोट्स घेतल्या, तर ते होऊन जाते. तर असा फाजील आत्मविश्वास तुम्ही बाळगू नका. कारण आम्ही पण तेच केलेलं आहे. ते तुम्ही करू नका. कारण की काही गोष्टींना ज्या आहेत त्या कंटिन्युअस एफर्ट्समध्ये आणि कन्सिस्टन्स अभ्यास केल्यामुळे आपल्याला त्या कव्हर होतात. वन डे व्हिजिट जर तुम्ही केला इंडियन फ्रेजला तर 100% तुम्ही रिस्कमध्ये आहात. ओके. यू आर टेकिंग रिस्क. सो डोंट टेक रिस्क. इडियम्स अँड फ्रेज ओके. ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला आज कंप्लीट करायच्या आहेत. या अगोदर जर तुम्ही माझे 2 व्हिडिओज बघितले नसतील या सीरीजवरचे इडियम्स अँड फ्रेजवरचे, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. ते अगोदर बघा आणि हे पण बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला जे आहे इडियम्स अँड फ्रेज कंप्लीट करायचे आहेत. ओके. आणि पहिली क्लोज सेव्ह ही नियर अबाउट 2 ते 3 वेळा एक्झामला आलेली आहे क्लोज सेव्ह. व्हॉट डज इट मीन क्लोज सेव्ह? क्लोज सेव्ह म्हणजे काय? तर समजून घ्या. आपल्या भाषेमध्ये त्याला आवावावा, बाल-बाल बच गई म्हणतो आपण. म्हणजे फार थोड्या फरकाने वाचणं. समजा एखादा काही पोरं असतात बघा, गाडी चालवतात अशी आडवी-तिडवी, आडवी-तिडवी गाडी करतात. मग तिकडून अचानक एक टिप्पर येते किंवा ट्रक येतो आणि मग त्या ट्रकचा आणि गाडीचा जसाही ॲक्सिडेंट होईल असं वाटतंय, तितक्यामध्ये हळूच काहीतरी पॅसेज भेटतो आणि तो निघून जातो. ओके. आणि मग त्यावेळेला तो कसा वाचलेला आहे? अतिशय बारीक फरकाने वाचलेला आहे. त्यालाच म्हणतात क्लोज सेव्ह. क्लोज सेव्ह, SHAV क्लोज सेव्ह. बिचारा खुश झालाय बघा. नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर, बाल-बाल बचना. ओके. देवाच्या कृपेने वाचलो रे भाई. लय डेंजरमध्ये गेलो होतो असं म्हणतो बघा आपण. त्याला म्हणतात नॅरो एस्केप फ्रॉम द डेंजर. त्यालाच आपण आपल्या स्टँडर्ड इंग्लिशमध्ये इडियम्समध्ये म्हणतो आपण क्लोज सेव्ह. ओके. म्हणजे जवळ जाऊन म्हणजे मृत्यूला भेटून येणे, मृत्यूच्या दारातून वापस आलाय बघा हा, असं म्हणतात बघा. तर मृत्यूच्या दारातून वापस येणं म्हणजे काय? अतिशय किंचित आता जे जवळपास आय-सी-यूमध्ये जाईल असं वाटतंय सर्वांना. पण तो व्यक्ती जगतो आणि मग खूप लोकं त्याचे सांगतात, की अतिशय क्लोज सेव्ह, बार-बार नॅरो एस्केप झाला आणि वाचला. मग ते वेगवेगळ्या फील्डमध्ये असो, कुठेही असो, जर तुमचा नॅरो क्लोज सेव्ह होत असेल, तर तुमचं काय होतंय? बाल-बाल बचना. The drill almost hit John. It was a close save. ओके. म्हणजे हां, आपल्याला इडियम्स जे आहेत, सेंटेन्समध्ये कशा वापरायच्या याच्या खाली मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. ओके. नेक्स्ट आपली इडियम्स आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट. ओके. हे अतिशय महत्त्वाचे आहे. VIMP आहे. एक्झामला 2 ते 3 वेळा आलेली आहे. मेक अ क्लीन ब्रेस्ट म्हणजे काय? कन्फेस विथआऊट रिझर्व्ह. न घाबरता आपली चूक कबूल करणे. ओके. काही लोकं असतात बघा. म्हणजे त्यांना जर जरा आपण आम्ही काय होतो आमच्या लहानपणी स्टोरी सांगतो स्टोरीमध्ये. ओके. आमच्या लहानपणी आम्ही एखादा पिक्चर बघला मिथूनचा, की मिथून जर त्या पिक्चरमध्ये आर्मीचा रोल करत असेल, तर आम्ही सर्वजण ठरवायचो, की जीवनामध्ये आता आपल्याला आर्मीच व्हायचं. आणि मग ते आर्मी जसे करतात, सकाळी उठून जे जॉगिंग करतात, पळतात वगैरे, वगैरे. मग तसं आम्हीही करायचा प्रयत्न करायचो. आणि मग आम्ही आमची टीम बनवायचो 4-5 जणांची आणि मग सकाळी पहाटे 5 ला उठायचं, आरोळ्या देऊ-देऊ एकमेकाच्या घरापुढे जाऊन आणि 5 वाजता पळायला जायचो. ओके. कारण मिथून बनायचं, आर्मी बनायचंय. आणि मग पळायला गेल्यावर 5-5:30 पर्यंत गावाच्या जरा बाहेर गेलं, की मग गावाचे मळे लागायचे आणि मळ्यामध्ये असायचे पेरू. ओके.
मग आमचा उद्देश काय व्हायचा आर्मीचा थोडा बाजूला यायचा, की चला जरा 4-5 पेरू खाऊ. आणि मग असं करत आम्ही निअर अबाउट 5 जणांचा ग्रुप होता, 15 जणांचा ग्रुप झाला. कारण सर्वांना एकाला एक ही गोष्ट कळली, की सकाळी जर तुम्ही फिरायला गेले, सकाळी जर जॉगिंगला गेले, तर पेरू आणि टरबूज खायला भेटत आहे. मग ही गोष्ट 15 लोकांना कळाली. 15 दुसरा एक ग्रुप तयार झाला. असं करून गावचे सर्वच्या सर्व मुलं सकाळी 5 ला उठून पळायले. कशासाठी? आर्मीसाठी? नाही, टरबूज आणि पेरूसाठी. आणि मग ही गोष्ट कोणाला कळाली? त्या जो ज्याचा मळा आहे त्याला कळाले, की बाबा हे जे कार्यक्रम आहे, हे आपले पेरू आणि टरबूज हे का संपत आहेत आणि आपल्या शेतामध्ये इतके लोकं का येत आहेत सकाळी? आणि मग याचा पत्ता घेण्यासाठी एके दिवशी मालकाने त्याचे 4 गडी आणि तो स्वतःच पहाटे 4 पासून वेटिंग करू लागला आमची. आणि मग त्या दिवशी आम्ही गेलो. ओके. आमच्यामध्ये एक मित्र होता आमचा ओम्या म्हणायचा आणि तो गेला मध्ये. ओके. आणि तो जो आहे त्याच्याकडे जबाबदारी होती. झाडावर चढायचं, काढून द्यायचं आणि खाली घ्यायचं. माझ्यावर जबाबदारी होती माणसं बघायची कोणी आलं का. आणि मी एकदम सेफ झोनमध्ये होतो, रोडवर होतो. ओके. आणि मग त्या झाडाच्या खाली 4 गडी आले. आमचा ओम्या वर, गडी खाली. ओके. आणि मग जे कार्यकर्त्याला मारायचं ठरवलं त्यांनी, बाकीचे भुई पळून गेले. ओके. पण एकटा वाचला वरी. ओके. मग त्याने उडी खाल्ली आणि पलीकडच्या शेतामध्ये पळून गेला तो पण. ओके. मग ही गोष्ट या गड्यांना कळाली, की कुठले मुलं होते, काय नाही होते. आणि मग दुसऱ्या दिवशी पंचायत भरवली, की आमच्या शेतामध्ये असे-असे मुलं येतायत. आणि त्या पंचायतमध्ये जे 10 मुलांची नावं घेतली, त्या सर्वांना बोलावलं. 9च्या 9 मुलं म्हणले, "मी काल गेलोच नाही." त्याच्या घरचे एखाद्या आईला आणलं. आई म्हणली, "माझा मुलगा 8च्या पहिले उठतच नाही आणि तुम्ही म्हणताय 5ला उठताय." अशा प्रकारे 9 मुलं आणि त्यांच्या फॅमिलीने त्यांना सपोर्ट केला, की "मी नव्हतो, तो मी नव्हेच." ओके. "मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफलं उचलणार नाहीत. मी पेरू खाल्ले नाहीत आणि मी तुमची सजा घेणार नाही." अशी भूमिका सर्वांनी बजावली. पण आमचा एक कार्यकर्ता होता उम्या. त्याला बोलवलं. त्याला विचारलं. सगळ्या ग्रामपंचायत जगत म्हणला, "आपण गया था ऊपर." तो मी आहे. ओके. आणि त्याने कन्फेस केला. काय करायचं करा म्हणे. म्हणजे एकदम टेन्शन नाही घ्यायचं. ओके. त्याला काय म्हणतो आपण, मग काय केलं होतं ओम्यानं त्या टाईमला आम्हाला आत्ता कळालं. मेक अ क्लीन ब्रेस्ट. त्याच्या मनामध्ये स्वच्छ भाव म्हणजे काहीच नाही, की बाबा डायरेक्टली आपला गुन्हा कबूल करायचा. जो होगा देखा जाएगा. गुन्हा कबूल करण्यासाठी पण खूप सारे तुम्हाला कॉन्फिडन्स, गट्स लागतात. ओके. ते आमच्यामध्ये नव्हते. आम्ही केले नाहीत. पण याच्यानंतर याला घरच्याने पण खूप मारा दिला आणि मग सर्वांना कळालं पण, की हा चोर आहे, हा आहे, ते आहे. पण आम्हाला फार मजा यायची आणि आमचा जो मित्रावरचा हे आहे ट्रस्ट तो इथून इथं गेला. कारण एकट्याने मार खाल्ला आपण कोणाचंच नाव नाही घेतलं. असे मित्र जगामध्ये नाहीयेत. मी तुम्हाला लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये स्नेक इन द ग्रास सांगितलं होतं, की बॅगमध्ये चिठ्ठी टाक म्हणतात आणि कल्टी मारतात. बरोबर आहे? आणि मग चिठ्ठी टाकल्यावर त्याचे परिणाम भोगण्यासाठी ते मित्र नसतात, पळून जातात. ते स्नेक इन द ग्रास असतात. ओके. पण तुमची भूमिका मी कबूल केलं एखादा गुन्हा असे कबूल करतात. त्याला आपण म्हणतो न घाबरता. घाबरला का त्यानं? नाही. न घाबरता आपली चूक कबूल केलाय पठ्या. त्याला म्हणतो कन्फेस विथआऊट रिझर्व्ह. टेन्शन नहीं लेने का. मैंने किया है. मी आहे तो. ओके. काही-काही मुलं असतात बघा. मुलीच्या घरी जातात, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. मी आहे तो मुलगा. अरे बापरे! एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये असतो. मग ते मेक अ क्लीन ब्रेस्ट करून टाकतात. टेन्शन नाही. न घाबरता आपली चूक कबूल करणे. दॅट्स इडियम्स वी कॉल्ड एज मेक अ क्लीन ब्रेस्ट. राणी फायनली मेड अ क्लीन ब्रेस्ट ऑफ इट एडमिटेड दॅट शी हॅड स्टोलन द मनी. राणीने फायनली मेक अ क्लीन ब्रेस्ट कबूल केलेलं आहे, कन्फेस, की तिने पैसे चोरलेले होते. ओके. ही होती तुमची 2 नंबरची इडियम्स मेक अ क्लीन ब्रेस्ट. कॉक अँड बुल स्टोरी. ओके. ही पण फार महत्वाची आहे. कॉक अँड बुल स्टोरी. तुम्हाला इथं कॉक अँड बुल स्टोरीच्या इथं बुलचा शब्द दुसरा घेतात आणि इथं कॉकच्या ऐवजी दुसरं पिकॉक घेतात. तुम्हाला कळलं पाहिजे कॉक अँड बुल स्टोरी आहे. आणि व्हॉट डज इट मीन कॉक अँड बुल स्टोरी? कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे अतिशय भंकस एकदम त्या स्टोरीला काही कुठलं काही लावू नये. म्हणजे एकदम भंकस गोष्ट, फुल स्टोरी. ओके. आपण सांगतो बघा एखाद्याला लहान मुलाला वर्गात गेलं आणि गोष्ट सांग म्हणलं, की सांगतच नाही. मग एक उठतो आणि सांगतो उगाच. मी सकाळी उठलो, एक फार जुना राजा होता. त्याला 4 राण्या होत्या. म्हणजे राण्या काय झाल्या, राण्या गेल्या. राणी गेल्यावर अजून एक राजाने लग्न केलं. 5वं लग्न झालं. अबे कही ना क्या चाहते हो? म्हणजे तुला म्हणायचंय काय? म्हणजे उगाच स्टोरीला स्टोरी जोडणे. मी असा आलो, मी तसं झालो. आपण जर कोणाला म्हणलं, वर्गामध्ये का उशीर झाला रे?
सर माझी म्हैस सुटली होती. म्हैस सुटली होती म्हणून उशीर झाला. म्हैशीला शाळेत आणायचं होतं का? नाही. माझे पप्पा म्हणाले, "म्हशीला बांध आणि मग शाळेत ये." मग म्हशीला का बांधलं नाही? पण म्हैस पळाली ना सर. मग म्हैस पळाली तर मी तिच्या मागे पळालो. मग म्हैस डोंगरावर गेली. मग मी डोंगरावर गेलो. मग म्हशीला हुडकत, 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 हुडकत पूर्ण डोंगर जरा मारला आणि याच्यामध्ये 2-3 तास गेले. शेवटी मी घरी आलो तर म्हैस खुट्याला आली होती आणि मग म्हशीला मी बांधलो आणि मग मी घरी आलो. म्हणजे काय धिस इज नॉनसेन्स कॉक अँड बुल स्टोरी असं होते का कधी? ओके. पण आपण असं सर्रास करतो. दॅट वी कॉल्ड एज कॉक अँड बुल स्टोरी. डोंट टेल अस कॉक अँड बुल स्टोरी. आपले एखादा मित्र बघा, गोवा प्लॅन करतात, गोवा प्लॅन आणि मग सगळं प्लॅन फिक्स होतो आणि शेवटी मध्ये "अबे मम्मी नाही म्हणाली, पप्पा नको म्हणाले" म्हणतोय. अबे का नको म्हणाले तर? मी लहान आहे अजून. लहान म्हणजे माझं 20च वर्ष वय आहे आणि पप्पा म्हणाले, "तर तुला काही होईल, तिथं डेंजर असते गोव्यामध्ये." 20 वर्ष लहान वय आहे. काय अबे 10वी ची मुलं चालले सोलो ट्रिप करायला आणि तू म्हणायला आणि मग ते काय बनवायले भंकस तुम्हाला एक स्टोरी बनवायले. त्याला म्हणतात कॉक अँड बुल स्टोरी, फुल स्टोरी. म्हणजे त्या स्टोरीमध्ये काही दम नसतो. उगा बनवायचे म्हणून बोलले असते. शी केम आउट विथ सम कॉक अँड बुल स्टोरी अबाउट बीइंग डिलेड. एम-पी-एस-सीमध्ये प्रश्न आला बघा. कॉक अँड बुल स्टोरी मग याला अंडरलाईन केलं होतं आणि व्हॉट डज इट मीन म्हणलं होतं. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजे फुल स्टोरी. ती उशिरा का केली? याबद्दल तिनं काय सांगितली? कॉक अँड बुल स्टोरी सांगितली. खरी सांगितली का? की मी झोपले होते 10 पर्यंत? नाही. उगाच म्हणली, की मम्मी उठली, मग मम्मीला चक्कर आला. मग आम्ही डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर आले. मग डॉक्टरने गरम दूध द्या म्हणलं. मग मी दूध केलं आणि मम्मीनं दूध पिलं. मग मम्मी मला म्हणली, "जा बाळा तू शाळेत." नंतर मग मी माझं सगळं सरावरून मी शाळेत आले. सर आणि त्यामुळे मला उशीर झाला सर. मास्तर मास्तर असतो. तो 100% ओळखतो. दाल में कुछ काला है. नहीं दाल ही काली है. मतलब एकदम भंपक स्टोऱ्या मारायच्या. असे काही कार्यकर्ते पण असतात. खूप स्टोऱ्या बनवतात. ठीक आहे. आमचा एक मित्र होता स्वानंद म्हणायचा. म्हणजे माझ्या मित्राचा मित्र होता आणि त्याच्या घरची परिस्थिती थोडी चांगली होती. ते म्हणजे आम्ही आपली उन्हाळ्याची ट्रिप सहल म्हणजे गावाचं महादेवाचं मंदिर किंवा कोणाच्या शेतातला मळा, तिथे जाऊन डबे खायचे, मस्त राहायचं. आमची सहल म्हणजे हेच. पण त्याच्या घरची सहल म्हणजे ट्रिप असायची उन्हाळ्यामध्ये. मस्त ते फिरायला जायचे कार करून आणि आम्ही उगाच त्याच्याकडे बघायचो. अरे बापरे! काय भारी लाईफस्टाईल आहे आणि मग चाललेत फिरायला. मग तो बॅग घ्यायचा, टोपी लावायचा, जायचा. आम्हाला म्हणायचा, "चाललो रे मी." आणि मग तो उन्हाळ्यामध्ये 10-15 दिवस इकडं-तिकडं फिरून यायचा. आणि मग जूनमध्ये आमची भेट व्हायची शाळेमध्ये आणि शाळेमध्ये मग पहिले 15 दिवस तो आम्हाला इतक्या भारी स्टोऱ्या सांगायचा, की मी असं केलो, तसं केलो, हे फिरलो, ते फिरलो. मग एकदा त्याने आम्हाला एक स्टोरी सांगितली होती आणि तेव्हा मी लहान होतो साहजिक आहे. तो म्हणे, "अबे विमानात बसलो होतो" म्हणे आम्ही. मग आम्हाला उत्सुकता लागली. अरे बापरे! विमानात बसलो आपण खालून बघतो. मग त्याला मी म्हणलं, "विमान कसं असतं रे?" "विमान एवढं भारी असते" म्हणला. "असं गेल्या-गेल्या एअर होस्टेस असतात" म्हणला आणि त्या एअर होस्टेस आपल्याला चॉकलेट देतात म्हणला. काय खायचं, कोण्या सीटवर बसायचं. लहान-लहान मुलाला बसतात म्हणला खिडकीला बाहेरचं बघा म्हणून. मी खिडकीला बसलो होतो म्हणला. असं विमान जोरात पळालं म्हणला, असं जोरात इतकं उंच गेलं, इतकं उंच गेलं म्हणला आणि अबे हे ढगं, या ढगाला हात लावून आलो म्हणला मी अशी. मी हात कसा लावला? खिडकी काढलो म्हणला आणि असा हात लावलो म्हणला. इतकं थंड असते म्हणला ढग. माझ्या हातावर पाणी पडलं म्हणला. आम्ही परेशान झालो. अरे बापरे! म्हणलो, यानं लय पाहिलंय म्हणलो. ओके. आणि आत्ता आम्हाला कळते, तो कार्यकर्ता आमच्याशी काय बोललाय मित्र कॉक अँड बुल स्टोरी केलाय. ओके. कॉक अँड बुल स्टोरी केलाय. आणि तो इतका बनावटी, इतका गप्पा मारायचा, याचं त्याला लावायचा, त्याचं याला लावायचं, याचं त्याला लावायचा. म्हणजे त्याला एक स्किल होती. स्टोरी तयार करून सांगणं ही पण एक प्रकारची स्किल आहे. त्याच्याकडे ती स्किल होती आणि त्या स्किलचा वापर करून तो आज चांगला प्रतिष्ठित एक वकील आहे, ॲडव्होकेट आहे. आणि मग तो कातीलच्या स्टोऱ्या बनवतो. कसं झालं असेल, काय नाही झालं असेल. म्हणजे लहानपणी त्याला असे डोस भेटले होते आणि त्यांचे पहिले आम्ही ऐकणारे बिचारे. त्यानं जे म्हणलं ते सगळं खरं. आम्हाला खरंच वाटायचं, की मनातून हात निघते बाहेर असं होते. म्हणजे अतिशय लहानपणी आता काय माणूस खरं धरतो ना. कारण आम्ही आमच्या गावाच्या बाहेर कधी सहलीला गेलोच नाही लहानपणी. आत्ता थोडं कळतंय. पण असो त्यावेळेला तेच खरं वाटायचं. सी आय टू आय. सी आय टू आय म्हणजे काय? डोळ्यात डोळे घालून बघणे म्हणजे काय? ॲग्री होणे बाबा. हं? डोळ्यात डोळे घालून बघणे आहे का? नजर ने नजर को नजर भर के देखा, नजर को नजर की नजर लग गई. असं आहे का ते? ती आय टू आय म्हणजे काय? म्हणजे तू ॲग्री आहेस बाबा. ओके. तुम बहुत मना कर रही हो लेकिन तुम्हारी आँखें कह रही है, तुम्हारे दिल का राज और मुझे पता है तुम्हारी आँखें क्या कह रही है, क्या कह रही है. यू आर ॲग्री विथ मी. ओके, ओके. ती म्हणते घरी जाऊ का? ओके. ॲग्री कंप्लीटली. त्याला म्हणतात सी आय टू आय.
ओके, ही खूप महत्वाची आहे. म्हणजे ॲग्री होणे. सी आय टू आयचा अर्थ डोळ्यात डोळे घालून बघणे नाही, तर ॲग्री होणे एकमेकांच्या मताशी. ओके. माय सिस्टर्स डोंट सी आय टू आय विथ मी अबाउट द अरेंजमेंट. जर या 2 बहिणींनी जर अरेंजमेंट केली असली, तर दुसरी म्हणते, तुला काहीच कळत नाही. ही अरेंजमेंट फ्लॉप आहे, चुकीची आहे. मला आवडलेलं नाही." म्हणजे त्या दोघी ॲग्री आहेत का एकमेकींना? नाही. मग ते आय टू आय आहे का? सी नाही. ओके, ते डिसॲग्री आहे. ॲग्री असेल तर सी आय टू आय. उसके बाद क्या आती है इडियम फ्रेज में माय फेवरेट इडियम फ्रेज. व्हाट इज दिस? फिंगर इन एव्हरी पाय. अतिशय महत्वाचे आहे. फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे काय? की अशी गोष्ट, असा एखादा व्यक्ती, असा एखादा माणूस, की तो प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण आहे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये निपुण म्हणण्यापेक्षा तो काम करतो. त्याला एक काम करायला आवडत नाही. म्हणजे तो सकाळी उठताना तो मेकॅनिक आहे, काहीतरी नीट करतो पंखा-बिंखा. लगेच पुढे गेलं किराणा दुकान चालवतो. लगेच पुढे गेलं की त्याचे बीसी चालवतो, बिझनेस आहे. लगेच संध्याकाळी आलं त्याचं ट्युशन घेतो. म्हणजे अरे यार, तू किती काम करतो? म्हणजे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे प्रेझेंट आहे. राजनीतीमध्ये पण प्रेझेंट असतो, भाषण घ्यायला, अँकरिंग करतो. अरे बापरे! म्हणजे फिंगर इन एव्हरी पाय, प्रत्येक कामामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. थोडं ना थोडं ते काम करतंय. ओके. मग अशा पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या तुम्ही, फिंगर इन एव्हरी पाय. मग जर आपल्याला काही आपल्या जीवनामध्ये करियर करायचं असेल, तर मग आमच्या गावामध्ये एक होता उचल्या बाबूराव. उचल्या बाबूराव म्हणजे काय? त्याचं नावच असं ठेवलं होतं मराठीमध्ये, उचल्या बाबूराव. गावाकडे फार नावं डेंजर. उचल्या बाबूराव म्हणजे काय? की तो इथं काय जरासं काम करायचा आणि दुसरीकडे दुसरं काम करायचं. म्हणजे एकदम त्याला कुठल्याच क्षेत्रामध्ये म्हणजे चळवळ्या होता तो, चळवळ्या. चळवळ्या बाबूराव, उचल्या बाबूराव असे वेगवेगळे नाव होते. चळवळ्या म्हणजे काय? तो नेहमी काही ना काही करत राहायचा वेगवेगळं. मग एक फसलं काम दुसरं, दुसरं, तिसरं, तिसरं, चौथं. ओके. मग अशा व्यक्तीला उचल्या बाबूराव म्हणजे तो एकदम केव्हा उठल आणि उचल्या इथून तिथं, तिथून तिथं असा उचल्या बाबूराव. म्हणजे आणि मग जर कोण्या लहान मुलाला शाळेत टाकायचं असलं, तर कोणाला विचारा म्हणजे "अरे त्या उचल्या बाबूरावकडे जा." का? तर त्याला माहिती आहे कोण्या शाळेत टाकायचं ते फार फिरलेलं आहे. ओके. कोणाला ट्रेनचं तिकीट पाहिजे, "अरे ते उचल्या बाबूरावला बोलवा." अरे यार! कोणाला जर दिल्लीला जायचं आहे, ते उचल्या बाबूरावला माहीत आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमचं Google, आमचा मॅप सगळं कोण होतं? उचल्या बाबूराव होता. आम्हाला शाळेत कुठल्या मास्तरच्या वर्गात जायचं तोच सांगायचा आम्हाला. म्हणजे सांगायचा उद्देश किंवा दवाखान्यात जायचंय. कुठला दवाखाना फेमस आहे? हार्टचं ऑपरेशन किंवा कोणा माणसाला काय झालंय? हे सगळं त्यावेळी पत्ते असायचे, सगळं करायचं. म्हणजे त्या माणसाकडे फिंगर इन एव्हरी पाय आहे. प्रत्येक कामामध्ये तो थोडा ना थोडा सामील आहे. त्याला माहीत आहे. नाहीतर काही लोक असतात बघा, म्हणजे तेवढंच काम करतात. त्याच्या बाजूचं नाही. म्हणजे आमच्याकडे डी-टी-पीवाला होता आमच्या ऑफिसमध्ये आणि तो फार डेंजर होता. तो एकदम त्या खुर्चीवर येऊन बसायचा आणि आपलं टायपिंग करायचा लॅपटॉपच्या पुढं. आणि त्याला जर म्हणलं असं डिजिटल बोर्ड नवीन आला होता ना, मग आमचा कुठला टीचर आला. मग तो साहजिक आहे थोडा अवघडच जायचा आल्या-आल्या आणि तो विचारायचा त्या डी-टी-पीवाल्याला साइडला बसून, "ओ काका मामा हे कसं चालू करायचं?" तो म्हणायचा, "ते मला जमत नाही. आपलं काम हे डी-टी-पीचं आहे." ओके. दुसरं कोणी आलं त्याला काय विचारलं, "हे असं करू." ते आपल्याला माहीत नाही हे असं आहे. हे डी-टी-पी येते मला. म्हणजे तो फॅन देखील लावा म्हणला, तरी मला बटन माहीत नाही म्हणायचा. मग त्याला म्हणायचं, "तू इतके दिवस झालं काम करायला काय काम आहे?" माझं काम पंखा लावायचं नाही म्हणला. माझं काम डी करायचं आहे म्हणला. "म्हणजे नोकर डी आहे त्याचे पैसे घेतो म्हणला. पंखा लावायचे पैसे घेतो काय?" म्हणला. आम्ही म्हणले, "अरे भाई याच्या डोक्याला डोकं लावायचं नाही." म्हणजे सांगायचा इट्स अ जोक की काय उद्देश आहे? काही लोकांना आपलं काम तेवढंच करायचं, दुसरं नकोच. "नको रे भाई नको" म्हणतो. त्याला तशा पर्सनॅलिटी खूप आहेत आणि अशाही उचल्या बाबरासारख्या पर्सनॅलिटी आहेत. तो हॉस्पिटल म्हणजे खूप सारे कामं करतो. इकडं फिरतो, तिकडं फिरतो, तिकडे ए-बी-सी-डी, ई-एफ-जी-एच खूप सारे काम करतो. दॅट पर्सनॅलिटी दॅट वी कॉल्ड एज फिंगर इन एव्हरी पाय. याचा मराठीत अर्थ घ्यायचा नाही. कुठेही बोटं घालणे असं ओके. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचा काय असणे टू बी इन्व्हॉल्व्ड इन ऑर हॅव इन्फ्लुअन्स ओव्हर अ लॉट ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळ्या कामामध्ये तुमचा काय आहे? इन्फ्लुअन्स आहे. ओके. तुम्ही पार्टिसिपेट होता प्लस तुम्हाला त्या क्षेत्राच्या त्या काय माहीत आहे. ही इस गॉट अ फिंगर इन एव्हरी पाय. म्हणजे काय याचा अर्थ? की त्याला सगळं काही वेगवेगळ्या क्षेत्रातलं माहीत आहे. फिंगर पाय पर्सनॅलिटी. उसके बाद की देखते हैं अपन द टिप ऑफ द आइसबर्ग. हे पण खूप वेळा एक्झामला आले द टिप ऑफ द आइसबर्ग म्हणजे काय? टिप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. टिप म्हणजे टोक. म्हणजे टिप ऑफ द प्रॉब्लेम सीम्स लिटल बट इट बिकम्स डेंजरस लॅटर. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अगोदर वाटते, "काय नाही सॉल्व्ह करतो मी." तुम्ही आपल्या एक्झामचंच बघा ना. इंग्लिशला आणि मराठीला खूप मुलं लाईटली घेतात आणि प्रिलिमचा पेपर क्लिअर करतात. दिवसाचे रात्र 12 घंटे अभ्यास करतात प्रिलिम क्लिअर करतात. म्हणजे क्लिअर म्हणजे चांगला पेपर देतात.
आणि मग त्यांचा कोर्स 45-50च्या आसपास येत असतो, कोणाचा 52 पण तरीही म्हणतात एकदा कट ऑफ येऊ द्या. आणि मग फायनली कट ऑफ येतो आणि लिस्ट लागते आणि मेन्सला हा क्वालिफाय होतो. आणि तिथून पुढे टाईम असते फक्त 3च महिने, 90 दिवस मेन्सला. त्याच्यामध्ये जी-एस, जी-के करायचंय प्लस मराठी, इंग्लिश करायचंय. मग याचे डोळे उघडतात. अरे, मराठी, इंग्लिश पण विषय आहे. काय करावं? चला लावा ट्युशन. बघा YouTube याचा अर्धा व्हिडिओ, त्याचा अर्धा व्हिडिओ. असं होत नाही. एकाच टीचरला फॉलो करा तुम्ही. मला करा किंवा दुसऱ्याला करा. तर तुम्ही याचे जर असे 15 मिनिटं, त्याचे 15 मिनिटं केलं तर काहीच होणार नाही जीवनामध्ये. बरोबर आहे? कारण एक टीचर ॲज इट इज सीरीज वाईज सगळे पोर्शन क्लिअर करतो. ओके. मग तुम्ही त्या टाईमला कुठला बघत आहात, हे तुम्हाला तुम्हाला ठरवायचं आहे. अगोदर तुम्ही 3-4 दिवस घ्या. कुठल्या टीचरचं आपल्याला समजत आहे आणि त्यालाच फॉलो करा. मग ते YouTube असो की ऑफलाईन क्लास असो. मग ते काय करतात, टिप ऑफ द आइसबर्ग म्हणजे ते वाटते साधा प्रॉब्लेम आहे. काहीच नाही इंग्लिश, मराठी म्हणजे. आणि हळू त्यांना कळते आणि पेपरच्या दिवशी त्याला कळते, बापू इंग्लिश काय आहे, मराठी काय आहे. मराठीला तर फारच एव्हरेज पास होतो म्हणला होता. ओके. आणि मग त्याला कळते, अरे द टिप ऑफ द आइसबर्ग. अ प्रॉब्लेम सीम्स लिटल बट इट बिकम्स डेंजरस लॅटर. इंग्लिश, मराठी आधी सोपं वाटलं, काहीच नाही प्रॉब्लेम छोटा आहे वाटला. पण ॲक्चुअल पेपरचा दिवस आल्यावर कळते, की मध्ये किती आहे. तू फक्त टिप बघला होता. व्होकॅब केलं की झालं. टेन्स केला की झाला. 10वी-12वी मध्ये मी टेन्स शिकलाय, 5वी पासून शिकलाय. पण तसे प्रश्न येत नाही, कारण दर्जा डिग्रीचा आहे. आणि डिग्रीचा दर्जा असेल तर दम असला पाहिजे प्रश्नामध्ये. तर तसे प्रश्न येत नाही. रामा इट्स मँगो आणि शी इज ब्युटिफुल. ओके. तसले प्रश्न येत नाहीत. हे बघा प्रॉब्लेम मध्ये आहे आणि म्हणून एखाद्या पुढच्या येणाऱ्या प्रॉब्लेमला तुम्हाला काय करता आलं पाहिजे? चेक करता आलं पाहिजे. तुम्हाला सेन्स लागला पाहिजे. ओके. त्याला म्हणतात द टिप ऑफ द आइसबर्ग. बघा इथं. ओके. हे बघा टिप ऑफ द आइसबर्ग. हे याला लागला. हे टायटॅनिक टायटॅनिक पिक्चर आहे बघा टायटॅनिक. खूप फेमस पिक्चर आहे. तो कसा उलटला, कसा हे झाला, तर टिप ऑफ द आइसबर्गला हे झालं. त्याला वाटलं साधंसं टिप ऑफ द आइसबर्ग आहे, आपण कट मारून जातो. पण ते इतकं मध्ये होतं, की पुढचं जहाजच त्यानं सोडून टाकलं. कारण तो एक प्रकारचा पर्वतच होता. ओके. अशा प्रकारे द टिप ऑफ द आइसबर्ग अतिशय महत्त्वाची आहे. एखादी अशी गोष्ट जी आपल्याला आत्ता वाटते, की ती फारच छोटी स्मॉल आहे आणि याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण ते ऐन टाईमला इथं होऊन जाते. काही लोकं असतात बघा, ₹10,000 घेतात पर्सेंटेजनं 3% नं. त्याला 10,000 काय मोठी रक्कम आहे आणि ते विसरून जातात आणि ते 5 वर्षाला बघतात आणि बँकेवाला येतो तुमचं घर कब्जा करतोय. अरे 10,000 तर घेतले होते. कॅल्क्युलेट करणार ना किती झालेत आता. 3% ₹3,000 अरे बाप रे बाप! म्हणजे 50,000 पर्यंत झाला होता. ओके. आणि मग अशा वेळेस आपण काय करतो? प्रॉब्लेम आपल्याला कळला नाही किती आहे. द टिप ऑफ द आइसबर्ग आहे तो. एव्हरीथिंग यू नो अबाउट द ऑथर्स लाईफ इस जस्ट द टिप ऑफ द आइसबर्ग. एखाद्या जीवनामध्ये पण आपण सांगतो बघा, "तू माझ्याबद्दल जाणतोस काय रे? तुला काय माहीत आहे माझ्याबद्दल?" असं म्हणतात बघा पोरं भांडणामध्ये. "अबे तुम्हाला ओळखला नाही बे, लय भारी आहो मी." म्हणजे त्याला म्हणायचं काय असते, "तू टिप ऑफ द आइसबर्ग बघलास, तू माझं एवढंच बघलास. माझं अजून तू पॉवर बघला नाहीस. मी कोण आहे, काय आहे? ते सगळं लपलेलं आहे माझं." ओके. तो काहीच नसतो, भामटा असतो, पण मोठ्या-मोठ्या गप्पा मारतो. फ्रेंच लिव्ह. हे अतिशय महत्वाचे आहे फ्रेंच लिव्ह. फ्रेंच लिव्ह म्हणजे दांड्या मारणे आणि परमिशन न घेता दांड्या मारणे. आणि हे आपला छंदच आहे समजा पोरायचा-बिरायचा. आमच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग नंतर आम्ही प्रॉक्सी असायची प्रॉक्सी. शाळेमध्ये नसतो हा कन्सेप्ट पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे होते त्यांना माहिती आहे प्रॉक्सी मारायचे. ओके. मला खूप भारी वाटायचं. शाळेपर्यंत 10वी पर्यंत व्यवस्थित मास्तर अटेंडन्स घ्यायचे. बालाजी पवार प्रेझेंट, वाघमारे प्रेझेंट, शिंदे प्रेझेंट, चव्हाण प्रेझेंट आणि एपी लिहायचे. सर्वांना कळायचं कोण्या दिवशी कोण प्रेझेंट आहे, अब्सेंट आहे. पण जसंही आम्ही कॉलेजला गेलो, तर वेगळीच प्रथा लावली त्यांनी. त्यांनी काय केले, ते अशी लिस्ट असायची आणि त्या लिस्टवर आमचे नाव असायचे. असं आपलं नाव आणि पुढे सही मारायची. आणि ते लिस्ट एका मुलाकडे द्यायची आणि पूर्ण ते मास्तर शिकवायला लागायचं आणि एकाने साइन मारायचे. आणि मास्तर ते झालं त्याचं लेक्चर की ते अटेंडन्स शीट द्या मी चलो म्हणायचा. म्हणजे अटेंडन्स स्वतः मारायची असते आपण जाऊन वर्गामध्ये. मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक मधला पर्याय काढला गेला. काय? मास्तर तर अटेंडन्स घेत नाही आणि प्रत्येकाचे नाव माहीत नसतात शाळेसारखं कॉलेजमध्ये. कारण 6 महिन्याचा समज असतो एका मास्तरसोबत. आणि मग एक कार्यकर्ता 5-5 जणांची प्रॉक्सी मारत होता. तुझी सही, माझी सही आणि सही इतकी चिल्लर करायची मुलं, की कोणालाही सही आली पाहिजे. ओके. माझं नाव बाला आहे तर मी बी करणार असं करणार फक्त. ओके. कोणाचं नाव प्रियंका आहे तर ती प्री करणार फक्त आणि असं करणार. हो गया. म्हणजे कोणीही मारू शकतो. म्हणजे अटेंडन्स ओके. आणि न सांगताच आपण कॉलेजला जात नाही बघा. म्हणजे तुम्ही नाही इन्फॉर्म करता, ना परमिशन घेता आणि मग त्या अशा लीव्हला
आपण काय म्हणतो फ्रेंच लीव्ह म्हणतात. हा शब्द तिकडचा आहे. तिकडं जर कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये न सांगता तुम्ही अब्सेंट राहिले, परमिशन न घेता अब्सेंट राहिले, तर डायरेक्ट कॉलरला "वेअर आर यू?" "आय एम ऑन अ फ्रेंच लीव्ह" म्हणतात. म्हणजे मी कुठे आहे? फ्रेंच लीव्ह. म्हणजे आपण काय फ्रान्सला गेलो असं आहे का फ्रेंचमध्ये? नाही. तर बाबा मला अचानक असं काही काम आलंय, मला परमिशन घ्यायचाही वेळ भेटला नाही, म्हणून मी काय घेतलं? लीव्ह घेतलेली आहे. असं होऊ शकतंय. ओके? दॅट वी कॉल्ड एज फ्रेंच लीव्ह. फ्रेंच लीव्ह 4 वेळा म्हणा फ्रेंच लीव्ह. दांड्या मारणे, न सांगता दांड्या मारणे. ओके? शी ऑलवेज टेक्स अ फ्रेंच लीव्स. ओके? उसके बाद की अपनी मीन बिझनेस. मीन बिझनेस म्हणजे मुख्य बिझनेस. मुख्य बिझनेस. आमचा मुख्य बिझनेस आहे काय करायचा? मासे विकायचा आणि बाकीचे बिझनेस, बाकी शेती वगैरे तर आहेच आहे. पण मुख्य बिझनेस मासे विकणे कोकणामधला असतं बघा. मीन बिझनेस. व्हॉट इस युअर मीन बिझनेस? आमचा मीन बिझनेस आहे. काय बिझनेस आहे? आमच्या इकडे ट्रॅव्हल्स करतात मीन बिझनेस. ओके. आमचा मीन बिझनेस जो आहे, आमच्याकडे डी-मार्ट आहे. मीन बिझनेस म्हणजे मुख्य बिझनेस तुमचा. व्हॉट इस युअर मीन बिझनेस म्हणतात. मीन बिझनेस म्हणजे बघा मुख्य काय आहे? आपण 3-4 कामं करतो. पण तुमचा मीन बिझनेस काय आहे? ओके. त्याला म्हणतात आपण मीन बिझनेस. उसके बाद आता है डाय इन हार्नेस. बघा हे काम करायला बिचारं या लाकडावर बसलेलं आहे आणि काम करता करता जर इथून काही अपघात झाला आणि हा कार्यकर्ता पडला आणि देवाच्या हां, काय म्हणतात त्याला दुर्दैवाने हा जर व्यक्तीचा मृत्यू झाला, हा बिचारा मेला, हा गेला, ओके, भगवान को प्यारा हो गया. तर हा कसा कुठं मेलाय? कामाच्या ठिकाणी काम करताना मेलाय आणि अशा व्यक्तीला ज्या व्यक्ती काम करता करता आपलं आयुष्य सोडून जातात. ओके. म्हणजे त्यांचा प्राण जातो. काम करता करता बरं. त्या वेळेसची इडियम्स आहे डाय इन हार्नेस. डाय इन हार्नेस म्हणजे काय? की डाय व्हाईल वर्किंग. तुम्ही जे काम करत आहात, डॉक्टर आहात, तर डॉक्टरचं काम करता करता तुम्ही चालले. जिम ट्रेनर आहात, जिम करता करता तुम्ही चालले. तुम्ही जर मिस्त्री आहात, मिस्त्रीचं काम करता करता तुम्ही शेवटची घटिका घ्यायले. इट्स गुड म्हणजे तुमचं जे पॅशन आहे, जे काम करतात ते करत असताना तुम्ही शेवटचा श्वास घेता. ते तर चांगली गोष्ट आहे. ओके. त्याला म्हणतात डाय इन हार्नेस. हे इमेज पण घेतलेलं आहे. मी बिचारा काम करायला दोरीला पकडून. ही दोरी जर सुटली, तर याचं नाम सत्य लवकरच होऊ शकते. आणि आपल्याला समजून घेण्यासाठी मी तिथे इमेज काढलेली आहे, की जर एखाद्या व्यक्तीचं ओके, जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, मृत्यू झाला किंवा काम चालू असताना वर्क ऑन प्रोग्रेस म्हणतात बघा. प्रोग्रेसमध्ये काम असताना डाय व्हाईल वर्किंग. आय फिअर डायिंग इन हार्नेस बिफोर आय बिकम अ सोल्जर. ओके. मी सोल्जर होण्याच्या पूर्वी मरणाला घाबरायचो काम करताना मरणार तर काय होते. पण जेव्हापासून सोल्जर झालो, तेव्हापासून मला सोल्जर माझं काम करता करता मरण यावं आणि मी वीर मरण पत्करावं. असं सोल्जरला वाटते की नाही? एनर्जी असते सोल्जरमध्ये. उसके बाद की इडियम्स आहे अपनी बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी. ओके. हे अतिशय महत्वाचे व्हेरी आय-एम-पी करायला. एस-एस-सी, सी-जी-एल ची आवडती इडियम फ्रेज आहे. बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी म्हणजे काय? डीप ब्लू सी आणि डेव्हिल म्हणजे काय? इकडं आग, तिकडे विहीर. म्हणजे दोन्हीही ऑप्शन डेंजरस आहेत. समजा तुम्हाला स्थळ आलं आणि तुम्ही चांगले जॉब करत आहात, पुण्यासारख्या ठिकाणी आहात कंपनीमध्ये आणि तुम्ही गावाकडे आले, तुम्हाला स्थळ आले. काय स्थळ आले? एक मुलगी आहे आणि ती 8वी फेल आहे. बरं ठीक आहे. अजून? अजून म्हणजे तिला लँग्वेज येत नाही, स्टडी केलेली नाही. बरं आणि तिला मग कुठे फॉरेनमध्ये घेऊन जायचं तर मग अवघड गोष्ट आहे ना, तुम्ही परेशान होता. अरे बापरे! आणि मग दुसरी एक मुलगी आहे. दुसरी काय मुलगी आहे? दुसरी मुलगी आहे आणि ती आहे केरळची. केरळची आहे. का? मग तिला येत नाही मराठी वगैरे. तुम्ही आता म्हणता, "अरे बापरे! 2च आहेत ऑप्शन तुमच्याकडे." मग तुम्ही काय म्हणता? हे करावं की ते करावं आता आणि दोन्ही तुम्हाला काय वाटलं असतं, की तुम्हाला तुमची पसंत वेगळी असते मनातली. प्रत्येकाच्या मनातली पसंत वेगळी असते. तसं भेटणं अवघड झालंय. इव्हन तो पसंत भेटण्याच आता अवघड झालेला आहे. बरोबर आहे? त्यामुळे मग तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला चूज करायचं असेल, दोन्ही ऑप्शन तुम्हाला आवडले नाहीत. बोथ वर्स्ट आहेत तुमच्यासाठी. तुमच्यासाठी बरं, मी कंडिशन म्हणत नाही. किंवा तुमची मम्मी म्हणजे 2 भाज्या केल्या तुझ्यासाठी आणि एक भाजी आहे कालची आणि एक भाजी केली आत्ता. कशाची भाजी केली? बेसन केले. आणि मग तुम्ही म्हणताय, "डोकं खराब करू नको मम्मी, मला दुसरं काहीतरी चांगलं." का रे भाई? हे जे बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी या दोन्हीपैकी काय? हे दोन्ही माझ्यासाठी इकडे ईड, इकडे आहार आहे. ओके. ते काय ते मराठी म्हण आहे बघा, इकडे ईड, इकडं आड आणि तिकडं विहीर. म्हणजे दोन्हीही ऑप्शन वर्स्ट आहेत. आडात पडलं तरी मरणार आहात, विहिरीत पडलं तरी मरणार आहात. म्हणजे दोन्हीही वर्स्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. बोथ आर वर्स्ट ऑप्शन. ओके. रशिंग थ्रू द डीप ब्लू सी म्हणजे हा काय बिचारा दोन्ही ऑप्शन माझ्यासाठी डेंजर आहेत रे भाऊ. त्याला म्हणतात बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी.
आय एम कॉट ची स्पेलिंग चुकली, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. ग्रीन थंब. इमेजहून तुम्हाला दिसते. व्हॉट इज ग्रीन थंब? ग्रीन थंब म्हणजे ज्या व्यक्तीला गार्डनिंग करायला आवडते. टू हॅव अ नॅचरल इंटरेस्ट इन गार्डनिंग. ज्या व्यक्तीला घराच्या पुढे गार्डन करायला आवडते, त्या व्यक्तीला म्हणतात ग्रीन थंब पर्सनॅलिटी. ग्रीन थंब म्हणजे काय? हराभरा करायचं. खूप लोकांना गार्डन करायची सवय असते बघा. मला पण आहे. कोरोनामध्ये मी 52 झाडे लावलेत. त्यापैकी 48 झाडं टिकवलेली आहेत. आता मी आलोय गाव सोडून, पण काय होते काय देव जाणे. पण इतकी सुंदर झाडं आलेली आहेत आणि त्याचं आता आम्ही खूप त्याचे पेरू खातो, चिकू खातो आणि मला खूप भारी वाटते. म्हणजे जीवनामध्ये मी काही जरी झालो नाही, तरी त्या झाडाकडे बघल्यावर थोडं तरी बरं वाटते माणसाला, की अरे हे आपण लावलेले झाड आहेत. पोझेशन वाटते. एक एक प्रकारचं वेगळं सुख आहे. तुम्ही पण करून बघा. जर जागा असेल तर झाडं लावून बघा. फ्रीमध्ये आहे. जस्ट छोटीशी फिलॉसॉफी सांगितली. ग्रीन थंब. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे अनियमित. ओके. म्हणजे काही गोष्टी आहेत बघा, चलतात, थांबतात. गावाकडचा जुना टीव्ही असतो बघा. "ए लाईट आली, लाईट आली, लाईट आली." अरे ते अंटीना फिरव, अंटीना झर्रर्र चलते, खर्रर्र फिरते. अजून जरा चित्र. काही चित्र असे हलतात, असे जातात, असे हलतात. म्हणजे ते टीव्ही कशी चालवली? थोडी चालायली, थोडी बंद पडायली, थोडी अजून धक्का मारायली. मग त्याला काय म्हणतात बाय फिट्स अँड स्टार्ट. म्हणजे तिला फिट्स यायलेत, हलायली बी आणि स्टार्ट बी व्हायली. म्हणजे धड बंद पण नाही, धड चालू पण नाही. त्याला म्हणतात अनियमित, इरेग्युलरली वर्क करणे एखादी गोष्ट. That idioms we called by fits and starts. Irregularly, अनियमित. This radio works by fits and start. रेडिओ कसा वाजतो बघा, खुर्र करतो, खर्र करतो. मध्ये नमस्कार भाई और बहिणो म्हणते आणि लगेच गाणं लागते. ओके. आपकी नजरों ने समझा. ओके. मग खर्र आवाज येतो. म्हणजे फार अनोइंग असते ते, इरिटेटिंग असते. पण त्यालाच काय म्हणतो आपण बाय फिट्स अँड स्टार्ट. कसं तरी, असं तरी, कसं तरी चालणे एखादी गोष्ट. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणतो. हाऊ इज गोइंग? बाय फिट्स अँड स्टार्ट. कसे चालू आहे जीवन? बाय फिट्स म्हणजे अनियमित. कधी अप डाउन, अप डाउन आहे. त्याला आपण तसं म्हणतो. ओके. त्याच्यानंतरची आहे शेक इन शूज. शेक इन शूज म्हणजे काय? तुम्हाला इतकी भीती वाटणे, इतकी भीती वाटणे, इतकी भीती वाटणे, की हात असा थरथर, थरथर पाय कापणे. असं होतंय का नाही? पप्पाने बोलवलं, "का रे बारकीला का मारला तू?" "मी मारलो नाही पप्पा." "तू मारला, मी बघलोय. मोबाईल कॅमेरा लावलाय. बघ तू मारला. इकडे, इकडे, इकडे." आणि कानाखाली मारतो. आणि मग आपल्याला वाटते भीती आणि मग पप्पाने बोलवलं, "का रे असं का केला?" तर मग आपले पाय आपण म्हणजे थरथर, थरथर, थरथर कापतात. शेक इन शूज पळून जाणे. हे बघा, परेशान आहे. शेक इन शूज. शेक इन शूज म्हणजे बूट हलतो असा आहे का? तर शब्दशः मीनिंग नाही. तर पाय थरथर कापणे म्हणजे भीती नाही. ट्रेम्बल विथ फिअर. मराठीत पण लिहिलेत मी. याला खूप मेहनत लागलेली आहे. भीतीने थरथर कापणे. ओके. आणि आपली एक नवीन बॅच पण येत आहे, जे ग्रुप बी, ग्रुप सी मुलं जे मेन्सला गेलेले आहेत त्यांच्यासाठी. ओके. अतिशय महत्त्वाची आणि अतिशय तुमच्या पेपर पॅटर्नला ओरिएंटेड बॅच आम्ही डिझाइन करत आहोत आणि केवळ तुमच्यासाठी अतिशय अत्यल्प फीसमध्ये ₹1499 मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे. ओके. जास्त माहितीसाठी संपर्क करा या नंबरवर बालाभाई ऑफिशियल. ओके. चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्र-मैत्रीण, घरच्यांना सांगा. ओके. शी वॉज शेकिंग इन हर शूज ॲज शी वेटेड फॉर द रिझल्ट. स्पिलिंग द बीन्स. हे फार महत्वाचे आहे. स्पिलिंग द बीन्स म्हणजे काय? म्हणजे ते उखळ्या-पाकळ्या करणे. उखळ्या-पाकळ्या करणे म्हणजे काय? ते काही लोकांचं बघा ओढाखाली बसून झाडाखाली असे ओके गावाच्या आणि मग त्याला काहीच काम नसते. "का रे रघु, त्याच पोरगं काय करायलंय? याचं पोरगं काय करायलंय?" उखळ्या-पाकळ्या करतात. मग एक कार्यकर्ता सांगतो, सगळे रिव्हिल सिक्रेट करतो. हे काय करायलंय, हे काय करायलंय? म्हणजे स्पिलिंग द बीन्स म्हणजे काय? एखाद्याचं कुरतडणे, एखाद्याचं झाकून आहे. ओके. स्वतः ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ओके. म्हणजे स्पिलिंग द बीन्स म्हणजे काय, की बाबा एखाद्याचे राज उजागर करायचे. एखादा मित्र असतो बघा आणि त्याला जे मित्राची मैत्रीण आहे तिला सांगते सगळं. याचं काही खरं नाही बरं. का खरं नाही? मी याच्यावर उधारी आहे लई मोठी आणि हे याची गाडी नव्हं, याच्या मामाची गाडी होय. बघू तुला गाडीवर फिरवायला आहे. हां, लई लवाट बोलते. याच्याकडे दुसरे 4 नंबर मुलींचे आहेत. आणि तुमचे सगळे स्पिलिंग द बीन्स करते. कोण करते? हा तुमचा जवळचा मित्र. हा स्नेक इन द ग्रास होतो. ओके. म्हणजे स्वतः म्हणजे राज उजागर करणे एखाद्याचे. खुफिया राज. तुमचे राज असतात बघा काही-काही. बिड्या ओढणे, तंबाखू खाणे, पळून जाणे, शाळेचा होमवर्क न करणे, मास्तरला टकल्या म्हणणे, ओके, गावाकडल्या आणि मग ते राज छोटे-छोटे असतात. पण ते उजागर जर आले त्याला म्हणतात स्पिलिंग द बीन्स. डोंट स्पिल द बीन्स म्हणतात. डोंट स्पिल द बीन्स म्हणजे काय? की बाबा हे धिस इज अ बॅड हॅबिट असं करायला नाही पाहिजे. पण खूप लोकं असं करतात.
ही गोष्ट तुला म्हणून सांगायलो. ओके. कोणाला सांगू नको बरं आणि सगळं सांगा दुसऱ्याचं. अशा लोकांपासून तुम्ही सावध राहायचं. जर दुसऱ्याचं ते तुम्हाला सांगालेत, तर तुम्ही तुमचं त्यांना सांगितलं, तर 100% तुमचं पण थेट प्रक्षेपण आज तक लाईव्हवर होणार आहे. समजून घ्या. म्हणून हे धोक्याची घंटा असे जर लोकं असतील, तर समजून घ्या. स्पिल द बीन्स करणारे तुमचे राज उजागर करणारे. खूप महत्वाचे आहेत इडियम. बर्न वन्स बोट म्हणजे काय? ही बोट आहे बघा. हे जहाज आहे आणि हे पाणी आहे. आणि हे जहाजाला असे दावे लावून असतात बघा आणि जहाज सुटला, की सगळे या दाव्या तोडून टाकतात आणि जहाज पाण्यात येतो. म्हणजे वापस येण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकणे. आता धिस इज द वे, माय वे ऑर हायवे. पुढं जायचंय आणि पुढं आपली मोहीम फतेज करायचंय. कारण प्लॅन बी किंवा माघार नाही. आता माघार घेणे शक्य नाही. ओके. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या शिवाय अशी भूमिका घेऊन हे पुढे निघालेले आहे. असा जो व्यक्ती असतो आता पुढे जायचं आणि मागं येण्याचे दोर कापतात बघा लोकं. रिलेशनमध्ये पण होते असं, की म्हणजे काहीच एखादा शंका नसते, की बाबा पॅचअप हो, काय हो. आणि तो म्हणतो, आय हॅव बर्न वन्स बोट म्हणजे सगळे काय केलेत मी मागं परतण्याचे संसाधनं, मागं परतण्याचे सगळे पॉइंट्स आपण काय केलेले आहेत अ, सोडून दिलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय केल्यात बर्न म्हणजे जाळून टाकणे का बोटला? नाही. तर एक प्रकारे म्हणजे बोटच जाळून टाकणे. मग आता तुम्ही वापस येऊ शकत नाही. राहू द्या तिकडं. ओके. मागे कायमचे सर्व रस्ते बंद करणे. ही हॅज ऑलरेडी बर्न हिज बोट. आय कॅन नॉट हेल्प हिम नाऊ. त्याने ऑलरेडी सगळे माती खाल्लाय मागं. आता त्याचं आता काहीच होऊ शकत नाही. त्याने मागे फिरायचे सगळे मार्ग बंद करून टाकलेले आहे. पिक्चरमध्ये असते बघा, हिरोनीला त्याचा मित्र म्हणतो, "अब वो सुधर नहीं सकता. अब वो बात परे के चले चल गई है." मतलब तो पुन्हा येऊन तुला भेटू शकत नाही. तो आता डायरेक्ट तो दिल जले पिक्चर आहे बघा. हां, इस घर से अगर डोली उठेगी, तो डेंजर तो दिल जले. हाँ, दिल जले तो बहुत देखे, लेकिन ऐसा दिल जला नहीं देखा. ते अमरीश पुरी तो लहानपणी आमचा फेव्हरेट पिक्चर होता. अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती भारी असायचं. पण आता थोडं आपल्यावरच कसतरी वाटतं. हे असे पिक्चर आपल्याला आवडायचे. मिथुनचे पिक्चर तर म्हणजे काही खरंच नाही. असे अशी बिडी वर टाकायचा, 4-5 जणांना मारायचा, अजून बिडीच्या तोंडात द्यायचे. आम्ही टाळ्या वाजवायचो, "ए भारी." रेस्ट ऑन लॉरेल्स म्हणजे काय? रेस्ट ऑन लॉरेल्स म्हणजे आता मी सांगायलो बघा, म्हणजे आपण जर म्हणजे एखादा व्यक्तीला सांगतो ना, मी पास्टमध्ये काय होतो, आमच्या घरी 100 एकर शेती होती. तुझ्या घरी होती, आता आहे का? आता नाही ना. मग आमच्या घरी ट्रॅक्टर होतं, आमच्या घरी BMW कार होती. मग आता काय आहे? आता नाही. पण त्याला पास्टमध्ये होतं याचाच आनंद असते. आपण म्हणतो बघा, आमच्या भारतामध्ये पुष्पक विमान होऊन गेले. केव्हा होऊन गेले? आधीच होऊन गेले. म्हणजे तुम्ही मागच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आता नाहीत अस्तित्वामध्ये, पण त्याची बढाई आता मारत आहात तुम्ही. हे आम्ही असं होतो, आम्ही या घराचे, आम्ही या कुळाचे आहोत, आम्ही असं आहोत, आम्ही तसं आहोत, आम्ही कमी आहोत, आमच्याकडे हे आहे, ते आहे. तर म्हणतात यू आर रेस्टिंग ऑन लॉरेल्स. म्हणजे तुम्ही पास्टमध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडे होती, त्याचा अभिमान आत्ता बाळगत आहात. दॅट इज नॉट इन यूज म्हणजे ते आता वापरात पण नाही आहे आणि तुमच्याकडे नाही पण नाही आहे आणि ते होऊ शकत नाही. म्हणून त्याला जुन्या किंवा मागच्या गोष्टीचं गुणगान करणे, असे व्यक्ती असतात बघा. गावात बसले की "अबे, मी लय श्रीमंत होतो. हे सगळे माणसं माझ्या मागे फिरायचे. माझ्याकडे बुलेट गाडी होती. 4 माणसं मागे-पुढे फिरायचे आणि आता? आता तोट्याला महागाई मी. तोटा माझ्याकडे असं चुना तुला मागतो. अबे, तुझं आता काय आहे? हां, स्पीक ऑफ द ट्रुथ. आत्ताचं बोल." "नाही, नाही, आत्ताचं नाही. मी मागचं बोलतो. मागं लय भारी होतं. माझ्याकडे घोडा होता. मी घोड्यावर बसायचो." हां, तो पुरानी बातें मिट्टी में डालो. हो, झालंय ते सगळं घडून गेले. त्याला म्हणतात रेस्ट ऑन लॉरेल्स. हे बघा, हे भोंगा वाजवून सांगायले बघा माझ्याकडे काय होतं. हे जिंकून आले प्राइझ, हे सगळं करायला आणि हे सांगाले. मी लय भारी होतो मागं. मग तो काय करायलाय? रेस्ट इन लॉरेल्स. द कंपनी कांट जस्ट सिट बॅक अँड रेस्ट ऑन इट्स लॉर्स. वी हॅव टू मूव्ह ऑन टू समथिंग न्यू. इट्स ग्रीक टू मी. हे 2 वेळा पेपरला आले. इट्स ग्रीक टू म्हणजे काय? एखादी गोष्ट तुम्हाला समजेना झाली. ओके. म्हणजे जर तुम्हाला जर एखादा नवीन मास्तरला वर्गामध्ये फाड इंग्लिश बोलला आणि गेला निघून. काय बोलला रे तो? काय बोललाय बुवा? मला काही कळलं नाही. किंवा तुमच्याकडे लेटर आले पोस्टानं आणि त्यात सगळं इंग्लिश लिहिलंय. तुम्ही 4थीला आहात. तुम्हाला कळते का ते? नाही. तुम्ही काय म्हणता मग? इट्स ग्रीक टू मी पप्पा. इट्स ग्रीक टू मी म्हणजे काय? हे मला काही कळना झालंय. ओके. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवलं सॉरी मराठीत शिकवलं, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज मिक्स आहेत आपल्या. आम्ही लगेच तेलुगू बोललो मध्ये तर तेलुगूच्या मुलांना समजेल. तुम्हाला समजेल का? मग तुम्ही काय म्हणता? "धिस लेक्चर इस ग्रीक टू मी." या मास्तर तुम्हाला काय कळणार भाई हे ग्रीक टू मी आहे. काही सांगते म्हणजे एकदम वेगळ्या प्रकारे सांगते. फार अवघड कन्सेप्ट करते. तर याचा डबल व्हिडिओ बघणार नाही.
व्हाय व्हाय तर इट्स ग्रीक टू मी, मला समजत नाहीये. ओके. समथिंग दॅट इज नॉट अंडरस्टँडेबल, जे तुम्हाला समजण्या पलीकडे आहे, त्याला म्हणतात इट्स ग्रीक टू मी. ओके. दिस लेक्चर इज ग्रीक टू मी. दिस स्पीच इज ग्रीक टू मी. हे स्पीच माझ्यासाठी ग्रीक टू मी. मला काहीच कळलं नाही. आता इकॉनॉमिक्सवर जर मनमोहन सिंगनं तुम्हाला स्पीच दिलं, मग तुम्हाला काय कळणार आहे घंटा त्यातलं? काहीच कळत नाही. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट पाहिजे, तुम्ही एम-ए पाहिजे. कारण त्या लेव्हलचा माणूस जर स्पीच करत असेल इकॉनॉमिक्स या विषयावर, तर पुढे तशा लेव्हलचे माणसं पण पाहिजे ना. म्हणजे गावातल्या गप्पा करण्या पारावरच्या नाहीत ते तिथं इकॉनॉमिक्स म्हणजे. ओके. चला मग इट्स ग्रीक टू मी. आय हॅव ट्राईड रीडिंग द मॅन्युअल बट इट्स ऑल ग्रीक टू मी. लेइंग ऑफ. लेइंग ऑफ म्हणजे काय? सध्या हा शब्द खूप प्रचलित आहे. मून लाइटनिंग आणि लेइंग ऑफ येऊ शकतो. ले ऑफ करणे म्हणजे काय? तर कोरोनामध्ये घरून काम होतं बघा आयटी कंपनीजमध्ये. खूप लोकांना घेतले कंपन्यामध्ये. पण आता सगळं ओके तयार झाले आणि आता त्यांना लोकं जास्त उडालेत. मग ते काय काढले तर हजारोच्या संख्येने लोकांना नोकरीवरून काढून टाकलेत. कारण प्रायव्हेट जॉब ओके. आणि त्याला म्हणतात ले ऑफ करणे. ले ऑफ करणे म्हणजे काय? ॲट अ टाईम खूप लोकांना नोकरीवरून काढून टाकणे. हे परेशान झाले बघा. हे. आधी लागले होते, नाचू लागले आणि बिचारे यांची लॉयल्टी इतकी होती, असं करू लागले. पण यांच्यावर आता कशाची गदा आलेली आहे? नोकरी गेलेली आहे आणि त्याला म्हणतात ले ऑफ झालं. आमच्या कंपनीमध्ये आता ले ऑफ करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ही खूप भयानक गोष्ट सांगत आहे घरच्यांसाठी एखादी मुलगी किंवा मुलगा. पप्पा आमच्या आता कंपनीमध्ये ले ऑफ सुरू आहे. ले ऑफ सुरू आहे म्हणजे कोणाचाही नंबर लागू शकतो ले ऑफमध्ये आणि मग घरी राहायचं. पुढच्या महिन्यापासून सॅलरी येणार नाही आणि ही खूपच भीतीदायक गोष्ट असते आणि आपल्याला तसं राहायची सवय असते 1,00,000 2,00,000 पगारीची आणि अचानकपणे जर आपली नोकरी गेली, तर त्यावेळी माणसावर खूप वेगळ्या प्रकारचं टेन्शन येते, कारण जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. असं होऊ नये म्हणून माणसाने आपला प्लॅन बी ठेवायला पाहिजे. ले ऑफ जर झाला, dismissal from jobs. The company has been forced to lay off several hundred workers. ओके. ऑप्शन चॉईस म्हणजे काय? सेम अगेन ऑप्शन चॉईस म्हणजे काय? इकडं आड तिकडे वेर. व अशी चॉईस कोणताच विकल्प नसते. म्हणजे हेच खायचं. आता घरी गेल्या तुम्ही 12 वाजता गेल्या आणि मम्मी झोपलेली आहे आणि तुम्ही म्हणल्या, की मी उद्या येतो मम्मीला आणि अचानकपणे तुम्ही रात्रीच घरी आला. मग मम्मीने तुमच्या नावाचा स्वयंपाकच केला नाही. मग तुम्ही दार काढले आणि बघल्या स्वयंपाकरूममध्ये काय आहे का? तर फक्त एक शिळी भाकर आहे उरलेली आणि मग फ्रिजमध्ये बघल्या काहीच नाही, एक टमाटा आहे. मग तुम्हाला भूक तर इतकी लागलेली आहे. मम्मीला उठवू शकत नाही. मग तुम्हाला वाटलं मी काही बनवावं, तर गॅस संपलेला आहे. आणि अशा लफड्यामध्ये पप्पामधून शिव्या घालायला तुला, "मूर्खा, नालायका, इतका उशिरा येतो का?" मग अशा टाईममध्ये तुमच्याकडे आता ऑप्शन राहिले उरले का काही? काहीच उरलं नाही. ते टमाटर खायचं आणि भाकर खायची. धिस इज युअर ऑप्शन चॉईस म्हणजे काय? तुमच्याकडे दुसरा काही एक विकल्प नाही. रात्री 12-1 वाजता जाऊन तुम्ही हॉटेलला जाऊ शकत नाही. पुन्हा सगळे दारं काढून बाहेर जाऊ शकत नाही. कारण ते तुमच्या आता पॉसिबल नाहीये. त्याला म्हणतात ऑप्शन चॉईस. इट्स ऑप्शन चॉईस. यू आयदर कम बॅक बिफोर मिडनाईट ऑर डोंट गो ॲट ऑल. ओके. मुलाला म्हणते बघा पप्पा, "तू एकतर काय कर, यू आयदर कम बॅक बिफोर मिडनाईट मध्यरात्री होण्याच्या पूर्वी घरी ये, नाहीतर जाऊ नको." हे 2च तुझ्याकडे एवढंच ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन नाही. म्हणजे एकच विकल्प आहे. जा, गेला तर लवकर ये, नाही गेला तर जाऊ नको. रेड लेटर डे म्हणजे काय? तुमच्या जीवनातला अतिशय भारी दिवस जे तुम्ही सेलिब्रेट करता. तुमचा जन्मदिवस तुम्ही सेलिब्रेट करता. अॅनिव्हर्सरी, लग्न दिवस, लग्न वाढदिवस, ओके. 13वी ओके. 13वी पण तुम्ही सेलिब्रेट करता. ही गोष्ट वेगळी आहे की तुम्ही 13वीला नसता, पण गाववाले असतात. तुमच्या फोटोकडे बघून बुंदा खातात. तुमच्या फोटोकडे बघून जामुन खातात. वाह! वाह! भारी होते म्हणतात. आणि दॅट इस अल्सो वन काइंड ऑफ सेलिब्रेशन. त्या दिवशी कोणी रडत नाही मित्र. गेल्या त्या दिवशी सगळे रडतात, पण 13वीला कोणीच रडत नाही. नवीन कपडे घालून नंबर 1 वाढतात, खातात, सगळं होतंय. मग दॅट इस वन काइंड ऑफ सेलिब्रेशन. रिलेटेड डे इन युअर लाईफ 13वी. आपल्या इकडे त्याला न जाणे का निगेटिव्ह केले माहीत नाही. पण ते निगेटिव्ह दिवस नाही. निगेटिव्ह दिवस नसतो तो. आणि इम्पोर्टंट डे असतो. लिहून ठेवलेलं असतं डेट फोटोवर. इम्पोर्टंट डे आहे. रेड लेटर डे. एंड इन अ फियास्को म्हणजे काय? अपयशाने शेवट होणे. हो, जिद्द आहे, चिकाटी आहे, परिश्रम आहे रे, पण यश कुठंच नाही भाऊ. म्हणजे काय? खूप सारे केलं रे, पण एंड इन फियास्को म्हणजे माझा शेवट अपयशाने झालेला आहे. पानिपतची लढाई, एंड इन फियास्को. खूप लढलो आपण, खूप परेशान झालो. पण दॅट रिझल्ट केम आउट एंड इन फियास्को. ओके. शेवट आपला अपयशाने झालेला आहे. पानिपतची लढाई. अशी कुठलीही घटना तुम्ही एम-पी-एसची तयारी करता, स्पर्धेची करता, 2-3 वर्ष तयारी करता. पण
सरकार जागा कळत नाही असे प्रॉब्लेम येतात आणि अचानकपणे तुमचं लग्न होते आणि तुमचा अपयशाने शेवट होतो. जी तयारी तुम्ही सुरू केल्या होत्या, याला पूर्णतः 100% अपयश म्हणू शकत नाही आपण. कारण की स्पर्धा केल्यावर तो व्यक्ती मेलेला हत्ती सव्वा लाखाचा आहे असं म्हणतात. जस्ट अ मिनिट पाणी पितो मित्रहो. तोपर्यंत बघून घ्या. ओके. एंड इन अ फियास्को. कळतंय? एंड इन अ फियास्को म्हणजे काय? टोटल और अतर फेल्युअर अपयशाने शेवट होणे. टेक फॉर ग्रँटेड हे तुम्हाला यूज्ड टू असेल तुम्ही हे शब्द म्हणून. "ए मला ग्रँटेड घेऊ नको बरं. माझं पण मत आहे." ओके. "यू आर टेकिंग मी ग्रँटेड. यू आर ओके. डोंट टेक मी फॉर ग्रँटेड." ओके. तू मला समजू नको, की मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणाल. ओके. तो आज काही लोकं असतात बघा, हे याला मानून चाललंय. काही लोकं तर तुम्हाला न विचारता तुमचं नाव ट्रिप पण टाकतात. अबे मी कधी येतो म्हणलो. काही लोकं तुम्हाला न विचारता पिक्चर तिकीट काढ. चल तू तिकीट काढले. अबे यू आर टेकिंग मी ग्रँटेड म्हणजे ग्रँटेड घेतात तुम्हाला लोकं. ओके. मग अशाला काय यासाठी इडियम्स काय, की बाबा टेक फॉर ग्रँटेड म्हणजे तो येतोच मला माहीत आहे. माझं नाव लिहायला ना त्याचं लिहा. आणि मित्र असतात बघा, मी हे आलं की ते येते आणि ते आलं की हे येते. त्याला आपण म्हणतो टेक फॉर ग्रँटेड. उसके बाद की हमारी इडियम फ्रेज है स्टॉर्म इन अ टी कप. अरे बाप रे बाप! म्हणजे राईचा पर्वत करणे. छोटी एवढीशी गोष्ट आहे. त्याला इतकं मोठं करून सांगणे, इतका धिंगा, मस्ती, इतका चिलचिल, किलबिल, बिलबिल करणं, की म्हणजे या कपात वादळ आणणं. कप आहेच केवढा, पण वादळ निर्माण करणं. ओके. स्टॉर्म इन अ टी कप. छोट्याशा गोष्टीवरून वादंग उठविणे. ओके. आपण जर एखाद्याला म्हणलं, "अबे तू असं काय बे? असं काय बे म्हणजे?" अरे बापरे बाप! तू मला असं म्हणलास कसं काय? तुझं काय गॅरंटी आहे? तू कोण आहे? तुझं काय? हे काय? ते काय? पूर्ण तुझ्या गल्लीला बोलवतो. असं करतो, तसं करतो. भाऊ मी म्हणलो काय तुला? ते काय नाही. तू काय म्हणला? आणि मग ते छोट्याशा गोष्टीत इतकं मोठं मॅटर करते. त्याला बघा स्टॉर्म इन अ टी कप. ओके. वादळ आणणे बिनकामाचं. अर्धी पिऊन गर्दी पिणारे लोकं असतात बघा काही. काहीच होत नाही. ॲट स्टेक. ॲट स्टेक म्हणजे डेंजर झोनमध्ये तुम्ही आहात. इन डेंजर. युअर फ्युचर इज ॲट स्टेक म्हणतात. तुमचं भविष्य डेंजरमध्ये झाले भाऊ. ॲट स्टेक म्हणजे काय? डेंजरमध्ये. ओके. शी इज ॲट स्टेक. डेंजरमध्ये आहे आय-सी-यूमध्ये. ओके. हिज लाईफ इज ॲट स्टेक. त्याचं जीवन डेंजरमध्ये आहे. ओके. ॲट स्टेक म्हणजे काय? इन डेंजर. इन डेंजर. ॲट स्टेक. 2 वेळा म्हणा. ॲट स्टेक. इन डेंजर. डेंजरमध्ये आहेत. ओके. इंडियन इकॉनॉमी इज ॲट स्टेक. भारतीय अर्थव्यवस्था ही कशामध्ये आहे? धोक्यात आहे सध्या. आहे का नाही? आहे का नाही? आम्हाला का माहीत सर? इट्स ग्रीक टू मी. ते आमच्यासाठी ग्रीक टू मी आहे. ओके. हे पण महत्वाचे आहे. हे खूप वेळा एक्झामला आलेले. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजे काय? वेस्टिंग टाईम इन अ युजलेस एफर्ट. म्हणजे टाईम इतका वेस्ट करणं, त्याचा काहीच इतके एफर्ट घेणे ते युजलेस एफर्ट आहेत. तसं होणारच नाही. म्हणजे ते गाढव असतं बघा मिठाचं पोटावरी पाणी वाहते बिनकामाचं. फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. डेड हॉर्सला हाकणे. म्हणजे तुमचा घोडा मेलेला आहे, त्याला उचलून नेऊन काय फायदा आहे का आता घरी? नाही. पण त्यालाच जर तुम्ही आता हाकायले, धरू-धरू डोक्यावर घेऊन चालले, तर मग तुम्ही युजलेस एफर्ट करायला त्याचं काही कामच नाहीये. ओके. जर तुम्ही आता मेन्सला आहात आणि तुम्ही इंग्लिश मराठीचा क्लास करणार झाले, तुम्ही आता वेब सीरीज बघायले. ओके. गेम ऑफ थ्रोन्स, तुम्ही वेब सीरीज बघायले. ते पण चांगली गोष्ट आहे बघा. पण अभ्यास करत-करत. पण तुम्ही उद्या पेपर आहे 4 दिवसावर आणि तुम्ही म्हणाले पिक्चरला जातो, इकडं करतो. ओके. म्हणजे तसं शब्दचा अर्थ नाही याचा. युजलेस एफर्ट म्हणजे काय, की ही गोष्ट करून काहीच फायदा नाही आता. ओके. ते संपलेलं आहे. तू करू नको आता मित्रा. ओके. तुमचं वय चाललंय आता 38, 39, 40 आणि तुम्ही म्हणाला आता मी मेडिकल डॉक्टर होतो, एम-बी-बी-एस करतो. नाही, यू आर फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. म्हणजे आता तुमचं वय आता कुठं आलेलं आहात तुम्ही आणि तुम्ही म्हणताय आता मी वेगळं काही करतो. यू आर टेकिंग युजलेस एफर्ट आणि तुम्ही खरंच दुसऱ्या दिवशी 12वीचे पुस्तक आणल्या, नीटचा अभ्यास करायला. मग घरवाले म्हणतील, "अबे भाई तू काय करायला? यू आर फ्लॉगिंग अ डेड हॉर्स." ओके. सही आहे ना? 40व्या वर्षी जर तुम्ही 12वी नीट देतो म्हणाल्या, तर डॉक्टर 55-60व्या वर्षी होता आणि स्वतःच स्वतःला चेक करता आणि जाता एका दिवशी. म्हणजे यू आर फ्लॉगिंग अ डेड हॉर्स. मैं तुम्हारे लिए ये चांद लेके आऊंगा, तुम मूव हेवन एंड हाथ, ये धरती हिला दूंगा. ओके. अगर तुम्हारे घर से डोली उठी
तो मैं ऐसा करूंगा, यूं करूंगा, त्यों करूंगा, ऐसा वैसा काहीच करत नाही. लग्नादिवशी जाऊन मुद्दा खात बसते, भात खात बसते. ओके. म्हणजे याचा मीनिंग काय इडियमचा, की बुवा सगळे प्रयत्न करून बघणे. टू ट्राय एव्हरीथिंग पॉसिबल. ओके. टू मूव्ह हेवन अँड अर्थ. ओके. आय विल मूव्ह हेवन अँड अर्थ फॉर यू. मी तुझ्यासाठी काय करतो? सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहतो. त्याला म्हणतात टू मूव्ह हेवन अँड अर्थ. कळतंय का? टू मूव्ह हेवन अँड अर्थ. ते बघा करत आहे बघा प्रयत्न. त्यानंतर ब्लू आईड बॉय, ब्लू आईज हिप्नोटाइज तेरी. तो गाणं आणि याचा काही संबंध नाही मित्र. ब्लू आईड बॉय म्हणजे काय? एखादा असा व्यक्ती जो फेव्हरेट आहे सर्वांचा. म्हणजे समजा बी-सी-सी-आय जे संघटना आहे आपली बी ओके. तर हे बी मध्ये हे जेव्हा प्लेयर सिलेक्ट करतात, तेव्हा या बी-सी-सी-आयची जी टीम असते, त्यांचा एक प्लेयर 100% फिक्स असतो. 11 तुम्ही पण एक आमचा हे आहे. आणि हा ब्लू आईड बॉय आहे त्यांचा. म्हणजे काय फेव्हराइट पर्सन आहे. हे असायलाच पाहिजे टीममध्ये. याने खेळो न खेळो, काही बी करो. ओके. आणि विराट कोहली तसा माणूस आहे. तो टीममध्ये असतो म्हणजे असतो. तो कधी विचार करत नाही, "बाबा माझ्या पुढच्या याचं सिलेक्शन होतंय का नाही?" ओके. घाबरत नाही. कारण त्याचं कर्तृत्व तसं आहे. आणि तो बी-सी-सी-आयचा ब्लू आय बॉय. ओके. म्हणजे त्याला ते भेटतेच. पसंतीचा आहे सर्वांचा. ओके. ब्लू आईड बॉय. एखाद्या टीचरचा पण एखादा ब्लू आईड बॉय असतो बघा. त्यालाच सगळं होमवर्क, त्यालाच सगळं सगळं काही भेटते. त्याला म्हणतो आपण ब्लू आईड पर्सनॅलिटी, ब्लू आईड बॉय. सगळ्यांचा आवडता. विराट कोहली इज द ब्लू आईड ऑफ बी-सी-सी-आय. नेक्स्ट प्रॉस एंड कॉन्स. प्रॉस एंड कॉन्स म्हणजे काय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉइंट. ओके. प्रॉस एंड कॉन्स. म्हणजे एखादी जर कंपनी झाली नुसतं डोंगराच्या कडेला, तर मग त्याचे प्रॉस एंड कॉन्स काय? प्रॉस म्हणजे काय? की डोंगराळ प्रदेशातील लोकांना त्याचे फायदे भेटतील, रोजगार भेटेल, तिकडे रोड होतील, शाळा होईल, सुविधा होईल, विकास होईल. कॉन्स काय? निगेटिव्ह पॉइंट काय? की बाबा ते डोंगरामध्ये गेल्यावर तिथली नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होईल. तिथले जे प्राणी मात्र आहेत त्यांच्या जीवनावर अतिशय घातक परिणाम होतील. तिथं अतिशय पर्यावरणाचे वेगवेगळे संकट निर्माण होतील. आणि तुमच्या छोट्याशा विकासासाठी तिथला पूर्ण शांतता काय होईल? भंग होईल. हे झाले प्रॉस एंड कॉन्स. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट. फॉर अगेन्स्ट एनालिसिस ऑफ ऑल द गिव्हन फॅक्ट. फॉर अँड अगेन्स्ट. म्हणजे तुम्हाला प्रॉस एंड कॉन्स लिहा म्हणतात कशाचे. तर पॉझिटिव्ह पॉइंट आणि निगेटिव्ह पॉइंट. एखाद्या गोष्टीचे तुम्हाला पॉझिटिव्ह पॉइंट पण सांगता आले पाहिजेत आणि अलोंग विथ दॅट यू हॅव टू राइट सम निगेटिव्ह पॉइंट आल्सो. ओके. त्याला आपण म्हणतो प्रॉस एंड कॉन्स. हे पण महत्वाचे आहे. पण हे खूप लोकांना होते कारण इंग्लिश 10वी ला पण तुम्हाला होते बघा प्रॉस एंड कॉन्स लिहा. ओके. पण खूप लोकांनी विसरले असेल म्हणून एकदा रिपीट करतो मी. प्रॉस एंड कॉन्स म्हणजे एखाद्या गोष्टीचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मुद्दे तुम्हाला मांडायचे असतात, सांगायचे असतात, लिहायचे असतात. व्हॉटएव्हर इट मे बी. तुम्हाला जसं वापरायचं तसं लिहा. टर्न अ डिफ इअर म्हणजे काय? कानाला पे नो अटेन्शन. म्हणजे लक्ष द्यायचं नाही दुसऱ्याकडे काय बोलत आहेत. टर्न डिफ इअर. डिफ म्हणजे काय? कान बहिरा करून बसणे असं आहे का? म्हणजे माझ्याकडे कान डोळा केलाय तो म्हणजे काय? आमच्या आमच्या इकडून तुम्ही डोळा फिरवला. हो, म्हणजे लक्ष हटवलेलं आहे. म्हणजे अटेन्शन द्यायचं नाही. पे नो अटेन्शन. अनसुना करणे. यू कॅन प्लीड ऑल डे बट ही इज टर्निंग अ डिफ इअर टू एव्हरीवन. हां, बोन ऑफ कंटेन्शन. बोन ऑफ कंटेन्शन तुम्ही ते कुत्रे बघले का भांडतात बघा. तुम्ही जर संध्याकाळी नॉन-व्हेज खाल्लं आणि समजा त्याचे जे पीस आहेत रस्त्यावर टाकले, तर बिचारे ते पीस खाण्यासाठी ते जे अ, बोन आहे, ते बोन घेण्यासाठी कुत्र्यामध्ये भांडणं होतात. म्हणजे त्यांचं कुत्र्यांच्या भांडणाचं कारण काय? तुमचं घर आहे का? नाही. तर तुम्ही जे टाकलेले पीस आहेत, ते जे बोन आहे, ते बोन आहे. ते बोन एक ओढते माझा, एक म्हणते माझा आहे आणि अशा प्रकारे चिल्लम-चाली इतका गोंधळ होतो. मग आपण बोन ऑफ कंटेन्शन. मग याच्यावरून आपण हे इडियम घेतलेले आहे, की एखादा असा मुद्दा ॲपल ऑफ डिस्कॉर्ड पण याला म्हणू शकतो बघा आपण. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड याच्या अगोदर झाली आपली. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय? भांडणाचं मूळ कारण काय? मूळ वादा काय? मूळ प्रॉब्लेम काय? त्याला ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणतात. प्लस बोन ऑफ कंटेन्शन म्हणतात. मॅटर ऑफ डिस्प्यूट. ओके. वादाचं कारण काय? मॅटर ऑफ डिस्प्यूट. ओके. मुला-मुलांमध्ये असते बघा एखादी काही-काही गोष्टी असतात, की ते 2 ग्रुप भांडणं करून घेतात. ओके. ही गोष्ट माझी आहे. हा एरिया माझा आहे. मग त्याचं बोन ऑफ कंटेन्शन काय आहे ते बघावं लागतंय. पोलिस विचारतात बघा, मॅटर काय तुमचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे? ओके. उसके बाद आता है हमारा बर्ड आय व्ह्यू. बर्ड आय व्ह्यू म्हणजे काय? वरी टॉप व्ह्यू सगळं बघायला आहे बघा. पक्षी कुठं असतात रे? वरी आकाशामध्ये असतात. आणि आकाशातून त्यांना सर्व दिसतंय ना पृथ्वीवरचं. आपल्याला काय दिसतंय का? आता पृथ्वीवर आपण फिरायलो. आपल्याला फक्त समोरचं दिसतंय आपल्या.
पण वरून जे बघायला त्याला सर्व दिसते. सर्व बघणे म्हणजे काय? सर्व प्रकारे विचार करणे, बर्ड आय व्ह्यू. महादेवला पण एक तिसरा डोळा आहे बघा वर. सर्वसामान्य लोकांना खालचे 2 डोळे आहेत. पण महादेव, सगळ्याचा देवांचा देव महादेव वरचा डोळा आहे. म्हणजे अप्पर व्हेज. सर्व 2 डोळे खालून विचार करतात. पण अप्पर सगळ्यांना वरून बघायला येते. वरून बघायला म्हणजे त्यांना सगळं माहीत आहे. काही लोकं म्हणतात बघा, मी 4 पावसाळे तुझ्याहून जास्त पाहिलो. म्हणजे त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यांना जास्त नॉलेज आहे, विस्डम आहे. वरून पाहिल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. खालून पाहिल्यावर होत नाहीत. ओव्हरव्ह्यू घेणे, बर्ड आय व्ह्यू महत्वाचा आहे. अ मॅन इन द स्ट्रीट म्हणजे काय सामान्य माणूस, एकदम सामान्य, सामान्य माणूस जो रस्त्यात आहे. अ मॅन इन द स्ट्रीट. ओके. यानंतर बघूया आपण टू टेक समवन फॉर अ राईड म्हणजे काय एखाद्याला फसवणे, डिसीव्ह करणे. टू डिसीव्ह ऑर चीट समवन. ओके. मराठीमध्ये हा बघा, शरद पवारने खंडाळ्याचा घाट दाखवला यांना. म्हणजे काय केलंय, की म्हणजे तुला एक फसवणूक केली एखाद्याची किंवा त्या अर्थाने नाही तो खंडाळ्याचा घाट दाखवणे. खंडाळ्याचा घाट म्हणजे अद्दल घडवणे असा आहे बहुतेक. टू टेक समवन फॉर राईड म्हणजे काय, की बाबा एखाद्याला डिसीव्ह करणे, फसवणूक करणे. ओके. चलो तुम्हें हवा पे चांद दिखाता हूँ. म्हणजे आय थिंक ही हॅज टेकन मी फॉर अ राईड. तोने मला फसवणूक करत आहे बघा. याची फसवणूक केली बघा याने. ओके. मग काय केलंय? टू टेक समवन फॉर अ राईड म्हणजे काय? फसवणूक करणे. फसवणूक होणे किंवा करणे. टू टेक समवन फॉर अ राईड. राईड म्हणजे काय? फिरायला घेऊन जाणे नाही. तर मुरुखात काढणे एक प्रकारे. ओके. मुरुखात काढतो ना आपण एखाद्याला त्याला टू टेक समवन ॲट होम. ॲट होम ते खुश आहे बघा. बघा इमेज बघा, इमेजवरून तुम्हाला दिसते. म्हणजे तुमची अशी सिच्युएशन जिथं तुम्ही स्वतःला फील गुड करत आहात, कम्फर्टेबल करत आहात. त्या सिच्युएशनला म्हणतो आपण कम्फर्टेबल. आय एम फीलिंग ॲट होम. म्हणजे तुम्ही कसं कम्फर्टेबल फील करत आहात. तुम्ही एका हॉटेलमध्ये गेलात, तुम्हाला वाटतं एवढं सुंदर आहे. अरे, आय एम फीलिंग ॲट होम. मला घरच्यासारखं वाटतंय. एखाद्या सोयरीच्या इथे गेलात, आय एम फीलिंग ॲट होम. मला घरच्यासारखं वाटतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल फील करता, त्यावेळची इडियम्स आहे ॲट होम. ॲट होम म्हणजे घरच्यासारखं वाटणे. घरचे म्हणजे काय? की बुवा एकदम कम्फर्टेबल. हे बघा, खुश आहे बघा. चेहरा असा पडून बसणे आहे का नाही, कम्फर्टेबल आहे म्हणजे ॲट होम. ॲट होम म्हणजे घरी आहे असं नाही. तर तुम्ही कम्फर्टेबल आहात. कारण आपण घरी कसं कम्फर्टेबल असतो की नाही, कुठेही बसून खातो, काही बी करतो, कोणालाही कसंही टीव्ही बघतो, घाबरतो का नाही? आय एम फीलिंग ॲट होम. नेक्स्ट गोल्डन हँडशेक. ही महत्वाची आहे. व्हेरी आय-एम-पी आहे. गोल्डन हँडशेक म्हणजे काय? गोल्डन हँडशेक म्हणजे काय? बघा, याच्या अगोदर आपला शब्द झालेला आहे ले ऑफ. ले ऑफ करणे म्हणजे काय? कंपनीतून काढून टाकणे. खूप साऱ्या वर्करला जर ॲट अ टाईम काढले त्याला ले ऑफ म्हणतात, लेइंग ऑफ म्हणतात. जर ले ऑफ करणे म्हणजे कंपनीवर काढून टाकणे. पण कधी-कधी काय होते, एखाद्या व्यक्तीला 10-15 वर्ष काम केल्यावर काही लोक म्हणतात, आता त्याला थांबवतात, की "सर तुम्ही आता यायचं नाहीये, तुम्हाला आम्ही नोकरीवरून काढत आहोत." पण जाता-जाता त्यांची केअर करतात ते थोडी कंपनी आणि आता हे पुढं काय करेल आयुष्यामध्ये म्हणून त्यांना काय करतात थोडंफार बोनस आणि थोडंफार काही पैसे आणि एक 1-2 वर्षाची सॅलरी त्याला ऑलरेडी देतात आणि त्याला म्हणतात, "आता तुम्ही जाऊ शकता" आणि असे चेक देतात आणि मग धिस इज युअर गोल्डन हँडशेक म्हणजे शेवटचा हँडशेक त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिलेलं आहे. ओके. हँडशेक म्हणजे तुम्ही जाताना आपण असं गुड बाय म्हणतो की नाही, "गुड बाय मिस्टर बॉन्ड." धिस इज गोल्डन हँडशेक म्हणजे काय? जर तुम्हाला तुमच्या कंपनीतून काढून टाकलंय नोकरीहून, पण तुम्हाला थोडंफार त्यांनी पॉझिटिव्ह बिहेवियर दाखवलाय, पॉझिटिव्हनेस दाखवलेला आहे. तुम्हाला काही प्रकारची अमाउंट दिलेली आहे, सॅलरी दिलेली आहे, खूप सारे गिफ्ट्स दिलेले आहेत आणि आता हा आपला काय झाला, जब बिछड़ना ही है तो अच्छा बनके फील गुड करतात तुम्हाला आणि त्या सिच्युएशनला म्हणतात गोल्डन हँडशेक. ओके. मग खूप साऱ्या कंपनी आपल्या एम्प्लॉयीला गोल्डन हँडशेक देतात. म्हणजे शेवटचा निरोप एक प्रकारचा. अ बिग अमाउंट ऑफ मनी गिव्हन टू अ पर्सन व्हेन ही ऑर शी लिव्हज. जेव्हा आपण कंपनी सोडतो, मग आपण स्वतःहून सोडली तरी पण गोल्डन हँडशेक देतात आणि त्यांनी जरी काढलं तरी गोल्डन हँडशेक असतो. ओके. टाटा कंपनीचं खूप सारे आहेत रतन टाटा. त्यांचा गोल्डन हँडशेक खूप चांगला असतो. कंपनी और रिटायर. येस्टरडे आय गॉट अ गोल्डन हँडशेक फ्रॉम माय कंपनी. ओके. काल मला माझ्या कंपनीकडून गोल्डन हँडशेक मिळाला. गोल्डन हँडशेक म्हणजे काय सोन्याचा हात भेटतो का? नाही. तर त्याचं शब्दशः मीनिंग नाही आहे. तर याचा असा गोष्ट आहे खूप हे ले ऑफ असेल, मून लाइटनिंग असेल, गोल्डन हँडशेक असेल. दिस ऑल हे सगळे इडियम्स जे आहेत, या सर्वच्या सर्व आय-टी इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात. ओके. गोल्डन हँडशेक. इसके बाद की हमारी झाले शेवटच्या 2 राहिलेले आहेत.
प्ले सेकंड फिडल म्हणजे काय? एखाद्याच्या हाताखाली काम करणे. ओके. सेकंड म्हणजे उपकप्तान. उपकप्तान कसं काम करते? कॅप्टनच्या हाताखाली करतो. उपचेअरमन असेल, उपसभापती असतील, ते सभापतीच्या खाली असतात की नाही? ओके. म्हणजे प्रिन्सिपलच्या खाली मास्तर काम करतात. म्हणजे हायरार्की असते की नाही अशी वरचा हा पद असतं. तर तुम्ही जर एखाद्याच्या हाताखाली काम करायला जसं क्लीनर काम करतो बघा ड्रायव्हरच्या हाताखाली. मग प्ले सेकंड फिडल काम करतो तो. सेकंड पॅडल मारणे फिडल. म्हणजे एखाद्याच्या हाताखाली काम करणे. हॅव अ सबऑर्डिनेट रोल टू समवन ऑर समथिंग. आय डोंट लाइक टू प्ले सेकंड फिडल. मला एखाद्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. मी माझा स्वतःचा बिझनेस करतो. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. आय विल नॉट ओके. आय डोंट लाइक टू प्ले सेकंड फिडल. प्ले सेकंड फिडल अतिशय महत्वाचे आहे. सेकंड फिडल म्हणजे काय? की बुवा उपभूमिका स्वीकारणे. आपल्याहून कोणतं सुपेरियर आहे, आपण इन्फेरियर आहोत. त्याचं ऐकायलो आणि त्यांना मग तसं करायलो. मग तसं नाही. तर हॅव सबऑर्डिनेट रोल म्हणजे थोडा कमी रोल आहे दुसऱ्यापेक्षा. पुट स्पोक इन समन्स व्हील. आता बघा हे व्हील आहे समजा. हे पण महत्वाचे आहे. पुट स्पोक इन समन्स व्हील. हे तुम्ही चाक बघितलं का सायकलचं? सायकलचं लहानपणी चाकामध्ये आपण असे लाकडं घालून ते चाक पाडायचो बघा. शब्दशः मीनिंग त्याचा तसाच आहे, की एखादं जर काम करायला चांगलं, तर त्याला उगाच डिवचणे आणि त्याच्या कामाची प्रगतीची दिशा कमी करणे. एखाद्याचं चांगलं चालू आहे, तर उगाच काड्या करणे मधामध्ये. चाकामध्ये जर आपण मध्ये काडी घातली, तर चाक पडते का नाही? म्हणजे सायकलवरचा माणूस पडतो, तो चांगल्या स्पीडने जाऊ लागला बिचारा, तो पडतो. म्हणजे व्हॉट यू आर डिड पुट अ स्पोक इन वन्स हिल. म्हणजे एखाद्याचं टू मेक इट डिफिकल्ट फॉर समवन टू अचीव्ह समथिंग दे हॅड प्लॅन टू डू. एखाद्याचं चांगलं सुरू आहे, मध्येच तुम्ही काय केलं डिस्टर्ब केलं एखाद्याला. एखाद्याचं हे चाक पाडलं. चाक पाडायचा शब्दशः मीनिंग घेऊ नका. तो तसा आहे. ओके. हिज लेटर रिअली पुट अ स्पोक इन आवर विल. इसके बाद मेक अ ब्लू फेस म्हणजे काय? टू शो डिसअपॉइंटमेंट. या ब्लू वर आपले ऑलरेडी 2 झालेले आहेत. लास्ट आपल्या इडियम फ्रेजच्या सेकंड सीरीज मध्ये हा ऑलरेडी झालाय. ब्लू फेस म्हणजे डिसअपॉइंट होणे, नाराज होणे, अपसेट होणे. मेक अ ब्लू फेस. प्लीज बॉयज डोंट मेक अ ब्लू फेस नाऊ. त्यानंतर आहे हँड टू माउथ म्हणजे लाईव्ह ऑन ओन्ली बेसिस ऑफ नेसेसिटीज. हातावरचं पोट असते की नाही खळगी पोट. हातावरचं काम करतात बघा मजूर लोक. आज सकाळी कामाला गेले तर संध्याकाळी त्यांच्या घरची चूल पेटते. मग ते हँड टू माउथ म्हणजे हातावरचं पोट आहे त्यांचं. त्याने असे 10 दिवस सुट्ट्या घेऊन झोपू शकत नाहीत. व्हाय? त्यांचं हँड टू माउथ असते. हातावरचं पोट असते. हातावरचं पोट म्हणजे काय? हातावर पोट असते का? नाही. या हातांनी जर काम केलं तर त्यांच्या पोटामध्ये काही निवाले पडतात आणि याला म्हणतात हँड टू माउथ. इडियम्स फार महत्वाचे आहे, ब्युटिफुल आहे. हँड टू माउथ. शेवटच्या 2 बघतोय आपण आता. टू पुट इन अ नटशेल म्हणजे काय? थोडक्यात सांगणे. एकदम थोडक्यात. ओके. हे आपले ऑलरेडी झालेले आहे. टू पुट अ नटशेल सीरीज नंबर 2. खूप साऱ्या गोष्टी आहेत. इकडचं सांगतो आपण, तिकडचं सांगतो. अबे मुद्द्यावर ये ना, मुद्द्यावर ये ना. येतच नाही आपण. टू पुट अ नटशेल म्हणजे थोडक्यात सांगायची एखादी गोष्ट म्हणजे थोडक्यात सांगणे. त्यामुळे टू पुट इन अ नटशेल. ओके. लई लांबलचक घराणं लावू नको. काय झालंय आम्हाला सरळ-सरळ एका मुद्द्यात सांग. एका गोष्टीत सांग. नाही मी उठलो सकाळी. अबे ते सांगू नको तू. तू पुट अ नटशेल कर. म्हणजे काय? थोडक्यात सांगणे. ओके. रोल ऑफ स्लीव्हज म्हणजे काय आहे? एखाद्या कामाला तयार होणे. आपण बघा काम करा असं करतो. मी पण आता 2 वेळा असं करायलो बघा. म्हणजे लेक्चर सुरू झाले म्हणजे काय? वी आर बिकमिंग रेडी म्हणजे आपण रेडी होतो एखादं काम करण्यासाठी. रोल ऑफ स्लीव्हज, स्लीव्हज रोल अप करणे म्हणजे काय? काम करायला तयार होणे. टू बी प्रिपेअर्ड तयार होणे. रोल ऑफ स्लीव्हज महत्वाचं आहे. हे मी शब्दशः घेतले नाही. उगाच मला आली ते नेटवर इमेज म्हणून टाकलेली आहे. त्याचा आणि याचा काही नाही. तो पण रोल अप करत आहेत म्हणजे तो पण काम करणार आहे काय स्केटिंग ऑन द आईस. 2 वेळा एक्झामला आली. स्केटिंग ऑन द आईस म्हणजे काय? हे आईसवर हे करायलंय आणि हे स्केटिंग पडलं तर तुमचे कसे प्रॉब्लेम होणार आहे की नाही? म्हणजे तुम्ही रिस्क घ्यायला जीवनामध्ये. ओके. तुम्ही जे काम करत आहात, म्हणजे तुम्ही बर्फावर फिरायला मित्रांनो स्केटिंग करत आहात. ओके. डू ऑर से समथिंग रिस्की. तुम्ही काहीतरी रिस्की म्हणलंय किंवा समथिंग फार रिस्की काम करत आहात तुम्ही. डू ऑर से समथिंग रिस्की. त्याला स्केटिंग ऑन धिस आईस म्हणतात. स्केटिंग म्हणजे स्केटिंग एक प्रकारचा खेळ आहे बघा. स्केटिंग ऑन द आईस इट इज अ डेंजरस रिस्की गेम. ओके. आणि म्हणून तो काय आहे? यू आर स्केटिंग ऑन द आईस. झिरो इन ऑन समथिंग म्हणजे फोकस करणं एखाद्या गोष्टीवर. फोकस ऑल अटेन्शन ऑन वन थिंग. दॅट वी कॉल्ड एज फोकस ऑल अटेन्शन ऑन वन थिंग. झिरो इन ऑन वन समथिंग. We are going to zero in on voter registration then rather than advertising at this point. म्हणजे आमचं झिरो इन कुठं आहे? आम्ही एकदम झिरो इन होऊन एकदम फोकस कुठं करत आहोत? असं असते बघा झिरो इन.
झिरो इन यावेळेस आमचे व्हिलेजेस आहेत. म्हणजे झिरो इन करतोय त्याच्यावरच आम्ही फोकस करत आहोत. टू स्टीअर क्लिअर ऑफ लास्ट आहे. स्टे क्लिअर म्हणजे काय? अव्हॉइड करणे. 2 वेळा एक्झामला आलाय. टू स्टीअर क्लिअर. एक्झाम बघा हे स्पेलिंग पण महत्वाचे आहे. टू स्टीअर नाही बरं. दॅट इज रॉंग. टू स्टीअर STEER. टू स्टीअर ऑफ किंवा स्टे क्लिअर. याचा मीनिंग आहे एखादं अव्हॉइड करणं, टाळणं एखादी गोष्ट. एखाद्या माणसाला टाळतो बघा आपण. स्टे क्लिअर. द ॲक्टर ट्राय टू स्टीअर क्लिअर ऑफ पॉलिटिकल क्वेश्चन. एखादा ॲक्टर असतो बघा आणि तो पॉलिटिकलचे क्वेश्चन सांगतो का सध्या काय घडतंय भारतामध्ये? नाही. कारण त्यानं जर सांगला त्याचे पिक्चर बॅन होतात. म्हणून तो बिचारा टाळते प्रश्न. नको टू स्टीअर क्लिअर. खूप महत्वाचा आहे म्हणून शेवटचा घेतलाय. टू स्टीअर क्लिअर म्हणजे काय? अव्हॉइड करणं. स्पेलिंग पण महत्वाची आहे. स्टीअर क्लिअर. द ॲक्टर ट्राय टू स्टीअर क्लिअर ऑफ पॉलिटिकल क्वेश्चन्स. ओके. आणि अशा प्रकारे आपण जे आहेत, आपण तुमच्या सगळे इडियम फ्रेज सीरीजच्या तिसऱ्या बघितलेल्या आहेत. जर एखाद्या तुम्हाला हार्ड गेले असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय करू शकता, सांगू शकता. प्लस हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याकडून टोकन ऑफ गिफ्ट म्हणून आम्हाला तुमचा गोल्डन हँडशेक म्हणून तुम्ही काय करू शकता? इन अ नटशेल थोडक्यात सांगतो, की तुम्ही आम्हाला काय करू शकता? कमेंट करू शकता, की "बाला भैय्या आम्हाला आवडलेलं आहे." आणि आपले मित्र-मैत्रीण, भाऊ-बहीण कोणी असतील जे आपली तयारी करत आहेत आणि ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे, ही सुरुवात आपण करत आहोत आणि आपले हे इडियम्स एंड फ्रेजचं तिसरं सीरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो आणि आता 1 तास झालेला आहे. म्हणून आपण 45 ते 50 आपले इडियम झालेले आहेत आणि आता थांबतो. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब धिस चॅनल बाला भैय्या ऑफिशियल आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण सेम बाला भैय्या ऑफिशियल या चॅनल नावानंच आहे. अँड धिस वन इज आवर मोबाईल नंबर. if you have any queries please call on this number. Okay, thank you very much. और 2 दिन बाद मिलेंगे नए सब्जेक्ट म्हणतोय, नवीन कन्सेप्ट आणि नवीन एखादा पोर्शन घेऊन. ओके, तर थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. बाय. हॅव अ नाईस डे.